परंतु सेमीफायनलची मॅच आहे आणि आता सेमीफायनलमध्ये संघ पोहोचलाय. सगळ्यात महत्त्वाचं मावळची ही मानाची स्पर्धा म्हणून आपण पाहतो. टीम सेमीफायनलमध्ये पोहोचले, आनंद आहे का? आनंद तर खूप आहे. कारण काही काही टीमा 6-6, 7-7 वर्ष झाल्यात की त्यांना सेमीफायनल नाही खेळायला भेटत आहे. तर आमची टीम पहिली असेल आणि पहिल्याच वर्षी एंट्री केली आहे की आमची टीम डायरेक्ट सेमीफायनलमध्ये गेली आहे. मावळ क्रिकेट असोसिएशनचं मनापासून धन्यवाद की आम्हाला संधी दिल्याबद्दल. श्रीकांत भाऊने जे 2 षटकार खेळले ना, तिथे मॅचमध्ये तुम्ही आलात. हे जुनं आता म्हणतात ना, शुद्ध 24 कॅरेट सोनं आहे. तो डिसिजन माझाच होता की जाऊ दे, विकेट जातात आहे ना, 2 ते 3 विकेट गेल्या होत्या मेन विकेट. तर हे म्हणत होते मयूर नरवडेला लावा, पण मी म्हणलं थांबा की विकेट जातात आहे. आपल्याला 3 ओव्हर ऑलरेडी झाल्या होत्या, 2 निलेश डगेच्या आणि एक आयकॉनची. त्यामुळे म्हणलं आपल्याला नंतर बॉलर भेटणार आहेत, तुम्ही फक्त थांबून खेळा, आपण 1 साइड मॅच मारतोय. तर या वर्षीचं मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि सतीशभाऊ सातकर युवा मंचाच्या माध्यमातून जी मॅनेजमेंट आपण बघतोय, डिसिप्लिन पाहतोय, कसे वाटते? आता आम्हाला 1 रनाची पेनल्टी दिली, ते पण क्वार्टर फायनलची मॅच आहे. त्यामुळे तुम्ही असोसिएशन म्हणजे प्रत्येक गोष्टीत असोसिएशनचं आहे ना, प्रत्येक खेळाडूला सहकार्य आहे. काही नियम केले ते पाळायलाच पाहिजे. मेन मुद्दा काही एकाला एक आणि एकाला एक नियम असे नाहीये. तर अभिनंदन उमेश, असंच खेळत राहा. अशीच आपली बोटांची जादू पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये आम्हाला बघायला मिळू दे. यास तुला शुभेच्छा आहेत. तर एकदा उमेशसाठी जोरदार टाळ्या. जबरदस्त खेळ मात्र त्याने दाखवला, तो हिरो राहिला मॅचचा. तर आजच्या सुपर एटच्या दुसऱ्या लढतीला सुरुवात होते. कुठे जाऊ नका, पाहत राहा मावळ प्रीमियर लीग. आणि नंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील रायगडचा गोडाबाज प्रसन्न चव्हाण सोबत असतील मावळचा आवाज आदेश ठाकूर. थँक्यू सो मच सर. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थानं मी कौतुक करेल ज्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. सतीश भाऊ सातकर युवा मंच मावळ तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळते. मावळ तालुका प्रीमियर लीग चं भव्य आयोजन आणि आता सुपर 8ला सुरुवात झाली आहे. मॅच आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच शिवनेरी स्ट्रायकर विपक्ष अजिंक्य तारा सुपर किंग्स. टॉस जिंकला, फिल्डिंग चूज केली शिवनेरी स्ट्रायकर संघाने. अजिंक्य तारा सुपर किंग्स संघाला इन्व्हाइट केलंय, ते मात्र फलंदाजीसाठी आणि बॅटिंग करत असताना तेजस बोर्डेच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. आमच्या समवेत आदेशजी ठाकूर सर जॉईन झालेत. आदेश सर आपलं देखील वेलकम. 8 ओव्हरची मॅच आहे आदेश सर. या 8 ओव्हरच्या मॅचमध्ये दत्ता पवार सारखा एक नामवंत खेळाडू टीम अजिंक्य तारा सुपर किंग्स संघाच्या डगआउटमध्ये. त्यामुळे धावसंख्या 120 ते 130 पर्यंत पोहोचण्याचं एक नक्की एक टार्गेट असेल. यावेळेस देखील शॉर्टर वनचा वापर मैदानावरती अफम जॅक केला आणि लॉंग ऑनच्या दिशेला पाठवून दिले बॉलला सीमा रेषा पलीकडे. फिल्डरच्या डोक्यावरून अजून एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळेल फलंदाज तेजसच्या बॅटमधून. MPL सिक्सर. थँक्यू. तर या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय गुलाबरावजी सातकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट पिच बॉल पडला आणि त्यानंतर तो चेंडू ओळखलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तेजस बोर्डेमध्ये ही प्रचंड ताकद आणि क्षमता आहे. ती ताकद तो मैदानाच्या आतमध्ये वापरताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गेले 2 चेंडू आपण मैदानामध्ये पाहतोय सर. या 2 चेंडूवरती तेजसनं केलेलं आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला हा देखील ताकदवर फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे प्रयत्न सक्सेस झालाय. हा देखील बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय हाय अँड हँडसम बिग हिट षटकार. थँक्यू सो Thank you. मच. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने अनिकेत दादा लोखंडे इको व्हॅलीचे बॅचलर, त्याचबरोबर अनिकेतजी लोखंडे, संदीपजी लाढाणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन सतीशभाऊ सातकर युवा मंचाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच सर. पहिल्या षटकाचा विचार केला आदेश सर. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. कधी राजाचा रंग तर कधी रंकाचा राजा. कधी संघासाठी हिरो तर कधी संघासाठी विलन. पहिले 3 बॉल 2 सिंगल आले, 1 डॉट आला होता. मात्र त्यानंतर ज्या प्रकारची तेजस्वी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, अंत बला तो सब बला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 3 बॉलवरती 3 सिक्सर ठोकून पॉवर प्ले आपल्या नावावरती केले आणि कुठेतरी
अजिंक्यतारा सुपर किंग संघ आता या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फ्रंट फूटवरती पाहायला मिळतोय. सर 8 ओव्हरची मॅच आहे आणि 8 ओव्हरच्या मॅचेस ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात ते आपल्याला दोन्ही तर्फे डोलावण परिस्थितीमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे मॅचमध्ये ट्विस्ट येणार यात शंका नाही आहे. पण इथे मी म्हणेल टेम्परामेंट फार महत्त्वाचं आहे. क्रिकेटमध्ये ज्यावेळेस लॉंग फॉर्मॅटमध्ये विजय सर टेम्परामेंट फार महत्त्वाचा असतो. पहिले 3 बॉल वेट केला, वॉच केला आणि त्यानंतर शेवटच्या 3 बॉलवरती ते डिलिव्हर्ड करत असताना 3 सिक्सर आलेत. धावसंख्या 20 पाहायला मिळेल. आता कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आपल्याला पाहायला मिळतील तानाजी काकडे यांच्या खांद्यावरती देखील जबाबदारी आहे. स्ट्रायकिंग एंडवरती विश्वजित यावेळेस देखील अनऑर्थोडॉक्स पद्धतीने ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, क्रॉस पाटेड स्ट्रोक अटेम्प्ट होता, लाईन देखील मिस केली, आलाय डॉट. नक्कीच आपण पाहतो तानाजी काकडे देखील मावळ तालुक्यातील एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि सातत्याने जर आपण पाहिलं तळेगाव ट्रॅकर संघासाठी या देखील खेळाडूने चांगलं कामकाज केलंय. आज मैदानाच्या आतमध्ये तानाजी काकडेवरती पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास इथे पण लावावा लागणार आहे. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे चांगला फटका पाहायला मिळाला. 38 सर्कल भेदलाय, फोडलाय, चिरलाय, हा चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार, धावा मिळत आहेत 4. थँक्यू. आणि जर इथं पाहिलं मैदानाच्या मध्ये तेजस बोर्डेला आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आयकॉन आपण पाहतोय मैदानामध्ये बॅटिंग करतोय विश्वजित तर आता मात्र इथे जिंकण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या मध्ये चालू आहेत. पहिल्या दिवशी ज्यावेळी आपण पाहिलं हा संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला त्यामुळे नाही एक्झॅक्टली पाहायला गेलं तर थोडीशी आपल्याला फिल्डिंग बघताना चुकीची पाहायला मिळते. कारण एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये, एक खेळाडू मिड विकेट मध्ये. तुम्ही ऑफस्टम्पच्या बाहेर फुल टॉस टाकाल तर लॉंग ऑफच्या वरतून तुम्हाला चौकार किंवा षटकार जाणारच आहे. या छोट्या छोट्या चुका असतात सर. ॲज अ अनालिस्ट आपल्याला कळतं. ॲज अ बॉलर आणि ॲज अ अंपायर आपण म्हणू शकतो अंपायरची भूमिका देखील म्हणेल फार महत्त्वाची असते. मी अंपायरचा उल्लेख यासाठी केलाय कारण अंपायरांना देखील भर उन्हामध्ये 100 डिसिजन बरोबर द्या कोणी विचार करत नाही. मात्र एक डिसिजन जर चुकीचा आला ना, शेवटी ते देखील माणसं आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहतो की पंच देखील भरपूर साऱ्या चुका करतात. मात्र इथे जर पाहायला गेलं ॲक्युरेट पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. आपल्या सर्वांचे लाडके अंकुश दाभाडे सर, अमर साठे सर, अजय आवळे सर, संजय भालेराव सर यांची प्रचंड मेहनत आणि अप्रतिम नो कॉन्ट्रोवर्सी, एकही कॉन्ट्रोवर्सी आपल्याला पाहायला मिळाली नाही. सो कौतुक असेल पंचांचं देखील. यावेळेस देखील स्विच इट अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळाला. मैदानावरती ही गोलंदाजी मी म्हणेल चांगली आहे. ज्यावेळेस तुमचा एक खेळाडू जो मात्र आपल्याला लॉंग ऑफमध्ये पाहायला मिळतो, एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो जो मात्र एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, तर तुम्ही ऑफस्टम्पच्या बाहेरचे बॉल हाताळू शकता. अगदी तेच आपल्याला पाहायला मिळतं. लॉंग ऑफचा फिल्डर आता लॉंग ऑनमध्ये शिफ्ट झाला आहे. मिड ऑफमध्ये आपल्याला तो फिल्डर पाहायला मिळतो. मिड ऑन वेकेंट झोन पाहायला मिळेल. वायडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर पाहायला मिळेल. सो ऑफस्टम्पच्या बाहेरचे बॉल हाताळले जातील यातही मात्र शंकाच नाही आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता, त्याला ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेटमध्ये फिल्डर नाहीये. पॉवर प्लेचा पॉवरफुल यूज पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, मिड विकेटला क्लिअर करत MPL चौकार. थँक्यू. आणि इथे नक्कीच आपण पाहतोय पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा तेजस बोर्डे मैदानाच्या आतमध्ये घेताना पाहायला मिळतोय. या देखील खेळाडूमध्ये आपण याआधी देखील चर्चा केली की या खेळाडूमध्ये ताकद आहे. जितका वेळ हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये थांबणार आहे तितक्याच हा मोठा धावफलक उभा करू शकतो. आणि पुन्हा एकदा आपण पाहतो इथे शफल झाला आणि चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळून काढलाय. बिग हा चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती समाप्त झाले. धावसंख्या फलकावरती आपल्याला 33 पाहायला मिळतील. कमबॅक करावं लागेल शिवनेरी स्ट्रायकर संघाला, कारण शिवनेरी स्ट्रायकर संघाकडे फार चांगली बॉलिंग अटॅक आहे, फार चांगली बॅटिंग अटॅक देखील आहे. मात्र तुम्ही जास्त धावा खर्च करू शकत नाही, कारण दुसऱ्या इनिंगमध्ये स्कोरकार्डचा प्रेशर तो देखील आहे. त्यासोबतीला सुपर 8मध्ये तुम्ही खेळताय त्याचा देखील प्रेशर असतो, कारण बक्षीपात्र लढत आहे. जर तुम्ही सामना जिंकला, एक ट्रॉफी तुमच्या टीममध्ये असेल. मात्र या सर्व गोष्टींना मागे सोडून आता कमबॅक करणं गरजेचं राहणार आहे. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅकवरती आता आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज दत्ता. आता दत्ता यांच्या वतीने कशी कामगिरी असेल, हायवे एंड कडून गोलंदाजी चांगली करावी लागेल. डीपमध्ये मिड विकेटमध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळतात. डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच लॉंग ऑफमध्ये फिल्डर, एक खेळाडू लॉंग ऑनमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये देखील फिल्डर पाहायला मिळतात. म्हणजे फिल्डिंगची व्यूहरचना अशी आहे की गोलंदाजाला थोडंसं कुशन दिलं आहे
आणि जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये भरपूर सारे नियम आहेत, त्या नियमांचं देखील पालन करणं खूप गरजेचं आहे. नियम फॉलो करावे लागणार आहेत. सुपर 8चा देखील सामना आहे, तरी देखील आपण पाहतोय ज्या खेळाडूंना संधी मिळाली नाहीये त्या खेळाडूंना या सामन्यामध्ये खेळण्याची संधी तुम्हाला द्यावी लागणार आहे. जर पाहिलं गेलं बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा या ठिकाणी येतोय आणि बॅटिंग पॉवर प्लेसाठी आपण पाहूयात गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज. ज्या गोलंदाजांनी षटक क्रमांक पहिला हाताळलाय, खूप मोठा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे, ते गोलंदाज आपण पाहतोय दत्ता गाडे. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्लेसाठी मैदानात दाखल होताना पाहायला मिळतात. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल इथे आपण पाहतोय जोरदार बॅट तर फिरवली आहे, परंतु त्या ठिकाणी मैदानात बॅटवरती चेंडू मिडल झालेला नाहीये आणि बॅट आणि चेंडूचा संपर्कच झालेला नाहीये. हा चेंडू मैदानात आपण पाहतोय लेग बाईच्या रूपामध्ये एक सिंगल धाव मिळते. आदेश सर, मी इथे कौतुक करेल कॅप्टनचं. कॅप्टनने विश्वास दाखवलाय. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 20 आल्या, मात्र माझा स्ट्राईक गोलंदाज आहे, त्यावरती विश्वास दाखवणं गरजेचं आहे आणि विश्वास दाखवलाय. सो कॅप्टनला मी नक्की कौतुक करेल. ज्या प्रकारे कॅप्टनची आपल्याला स्ट्रॅटेजी पाहायला मिळते की दत्ता हा माझा स्ट्राईक गोलंदाज आहे, त्याला मी गोलंदाजीवर डेफिनेटली आणेल षटक क्रमांक 3 मध्ये, कारण अटॅकिंग इंटेंटने तो नेहमी गोलंदाजी करत असतो. यावेळेस देखील चांगली लाईन आणि चांगली लेन पाहायला मिळते. फ्लायटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली. फ्लायटेड डिलिव्हरी देण्यामागचे 2 कारणं असतात. पहिलं म्हणजे तुम्ही बॉलला टर्न करता आणि दुसरा म्हणजे तुम्हाला बॅटरला थोडासा वेगाने बीट करायचा असतो. स्लोवर गतीचे बॉल हाताळले तर मात्र मिसहिटचा चान्स देखील वाढतो. त्यासोबत तिला टर्नच्या दिशेला देखील आपण म्हणू शकतो टर्न देखील होतो. त्यामुळे चांगली गोलंदाजी दत्ताच्या वतीने. फार चांगलं कमबॅक होतंय सर. यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेर शफल झाले. ऑन साइडला फिल्डर नाही आहे. हा स्ट्रोक बनवला आणि बॉलला फेकून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू नव्हता खास आणि बॅटरने दाखवली आपली क्लास. गेंदबाजने दिया मौका, बल्लेबाजने मारा बेहतरीन चौका. थँक्यू डीजे. हा चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या 38, 38 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. मनोज भाऊ यांचं मी विशेष कौतुक करेल. मावळ तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आमचे मनोज भाऊ. त्यांचा मी विशेष असे उल्लेख करणार आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली चोख आपल्याला पाहायला मिळतात. नियमावली, रूल्स आणि रेग्युलेशन, अटी व शर्ती आपल्याला पाहायला मिळतात. सो त्यांचं कौतुक असेल. इथे बॉल हवेमध्ये असेल. लॉंग ऑनचा फिल्डर इंटरेस्टेड. डाऊन द बॉल आलेत. कॅच कंप्लीट झाली आणि या मॅचची गोल्डन विकेट. मी म्हटलं होतं क्रेडिट जाईल कॅप्टनला, कारण कॅप्टनने दत्तावरती विश्वास दाखवलाय आणि क्रेडिट दत्ताला देखील जाईल, कारण त्या विश्वाला सार्थची अशी कामगिरी जी मात्र आपल्याला दत्ताच्या वतीने पाहायला मिळते. ही मोठी विकेट मिळाली आहे. तेजस शखेचा अंत, ज्याने 3 सिक्सर मारले होते, आता त्याचा विकेट मिळवून दिलाय दत्ताने. थँक्यू. आणि ते एकदा झालेली चुकी वारंवार करणार नाही हे दत्तांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि दत्तांनी आपण पाहतोय चांगली विकेट या ठिकाणी मिळवली आहे. एक मोठा फलंदाज, तगडा ताकदवर फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पाठवला. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं तेजस बोर्डे बाद आणि त्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळणार आहे. मावळ तालुक्यातील कामशेत नगरीचा कोहिनूर हिरा दत्ता पवार मैदानात दाखल होतोय. ज्या खेळाडूने संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर आता संपूर्ण भारतभरामध्ये आपल्या नावाचा डंका पेटवला. चांगलं क्रिकेट सातत्याने ज्याने संपूर्ण भारतामध्ये खेळून काढलंय, आज दत्ता पवार स्वतःच्या मावळ नगरीमध्ये या ठिकाणी खेळतोय. आणि ते खेळत असताना मैदानात काय स्ट्रॅटर्जी वापरणार आहे, कशा पद्धतीने बॅटिंग त्याची मैदानात आज असणार आहे, इथे आपण पाहूयात. मावळ आयकॉन म्हणून या संघामध्ये दत्ता पवार कार्यरत आहे आणि दत्ता पवारची बॅटिंग कित्येक मैदानावरती आपण पाहिली आहे. ज्या मैदानावरती गेला त्या मैदानावरती उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज सारखे अनेक किताब घेऊन आला. या मैदानावरती काय नाही, एक्झॅक्टली ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की प्रत्येक मैदानावरती ज्यावेळेस दत्ता पवार जातो त्यावेळेस दत्ता पवारची ताकद ही प्रत्येकाने पाहिली आहे. आमच्या मुंबई नगरीमध्ये शहापूरच्या मैदानावरती दत्ता पवारने जी बॅटिंग केली, जी यष्टीरक्षण दत्ता पवार सर राहिले ना, मी म्हणेल दत्ता पवारच्या नावाची छाप आमच्या शहापूर नगरीमध्ये पडली होती. आणि त्याच्या सोबतीला जर विचार केला तर दत्ता पवार हे नाव अजून देखील त्या मैदानावरती गाजतंय. इतकी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली तिथे. त्यावेळी ओमकार तारमाळे सारखा एक नामवंत खेळाडू खेळत होता, त्याच्या विरोधामध्ये देखील सिक्सर दत्ता पवारने देखील मारले होते. जो ओमकार तारमाळे आज आपल्याला रणजी ट्रॉफीमध्ये खेळत असताना टीम मुंबईकडून पाहायला मिळतो आणि सनरायझर्स हैदराबाद टीमकडून देखील तो आपल्याला IPL मध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्या विरोधामध्ये आक्रमकतेने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक. दत्ता पवारने आपली पॉवर दाखवली आणि बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी, गगनचुंबी, आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. Of the mind, check out everybody.
थँक्यू डीजे. षटक क्रमांक 30 मैदानावरती समाप्त झाले. धावसंख्या 44 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आदेश सर आमच्या सोबत जॉईन झालेत. आदेश सर 3 षटकांमध्ये 44 धावा. दत्ता पवार मैदानावरती आले, त्याच्या सोबतीला आपल्याला विश्वजित पाहायला मिळत आहेत. तर काय वाटतंय 8 षटकं किती धावा बनवण्याचा एक प्रयत्न असेल? नक्कीच आपण पाहतोय कालच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं की 120 ते 130 धावा नक्कीच सहजपणे हे दोन खेळाडू बनवू शकतात. कारण जर पाहिलं गेलं तर गोलंदाजावरती सातत्याने आक्रमण केलं जाते. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पॉवरफुल गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिले, परंतु त्यानंतर मैदानामध्ये आपण पाहतोय त्या चांगल्या गोलंदाजांवरती प्रथमतः आक्रमण केलंय ना, तर नंतरच्या गोलंदाजावरती प्रेशर नक्कीच येणार आहे. याच ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि इमर्जिंग प्लेअर रायझिंग प्लेअरसाठी ब्रँडेड शूज ज्यांच्या वतीने आपल्याला लाभलेले आहेत. अनिकेतदादा पोटोडे यांचं आगमन झालंय. अनिकेतदादा आपलं देखील मोबाईल प्रीमियर लीगमध्ये स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. गो टू कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच सुमित सोनवणे सर. आवाज आपण ऐकला सुमित सरांचं. क्रिकेटमध्ये प्रखर नॉलेज, त्यासोबतीला टेक्निकल कॉमेंट्री, तंत्रशुद्ध समालोचन आणि गळ्यामध्ये अक्षरशः सरस्वती नांती असे मावळभूषण आमचे सुमित सोनवणे सर, ज्यांचं मी विशेष कौतुक करेल. योगेश सावळे सरांचं विशेष कौतुक करणारे, भाषेवरती त्यांची पकड, त्यासोबतीला क्रिकेटमध्ये अप्रतिम समालोचन त्यांनी देखील केलं आहे. उत्तमजी सावंत सर म्हणजे सेलिब्रिटी कॉमेंटेटर आहेत, त्यांचं देखील मी विशेष कौतुक करणार आहे. कारण उत्तम सावंत सरांनी देखील फार चांगली कॉमेंट्री केली आणि आमच्या कॉमेंटेटर अँड अंपायर जो महाराष्ट्र राज्याचा ग्रुप आहे त्यावरती देखील उत्तम सरांची फार चर्चा होते. असे उत्तम सावंत सर, त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. आदेशी ठाकूर सर, अप्रतिम आवाज आहे, त्यासोबतीला क्रिकेटचं भरघोस नॉलेज आहे, त्यांचं देखील मी कौतुक करेल. अमोलजी खुंडबर सर, त्यांचं देखील विशेश कौतुक करणार आहे. फार चांगलं समालोचन, फार चांगला भरघोस पहाडी आवाज आहे त्यांचा, त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. मात्र इथे कौतुक करावं लागेल दत्ता पवारचं. स्विच हिट केलाय, बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, पॉइंटला चिरून फाडून बेदून बॉल सीमा पार, फ्लॅटेड स्ट्रोक, पॅरलल टू द ग्राउंड आलेला सिक्सर. थँक्यू. नक्कीच आपण पाहतोय आणि इथे आपण पाहिलं मैदानामध्ये स्वरांजनवरती चढवलेलं आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये, गॅप शोधलाय, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. पुन्हा एकदा ही आहे दत्ता पवारची पॉवर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, खणखणी चौकार, धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा 4. थँक्यू सो मच डीजे. मावळचा आयकॉन, मावळचं भूषण, दत्ता पवारच्या बॅटमधून आलेला हा जबरदस्त आपल्याला चौकार पाहायला मिळतो. बॅकफुटला आले, कट केला, त्यानंतर स्वीपर कव्हर पॉइंट क्षेत्रामधून बॉलला फेकून दिलं. ही ओळख आहे दत्ता पवारची, ताकद आणि त्यासोबतीला नजाकत, समित मिश्रण असणारी फलंदाजी. दत्ता पवारची ओळख आहे. धावसंख्या 55 धावा. नक्कीच दत्ता पवार आता मैदानाच्या मध्ये सांगतोय, मला तडजोड जमत नाही, मला फक्त तोडफोड जमते आणि ती तोडफोड दत्ता पवारच्या माध्यमातून मैदानाच्या मध्ये केली जाते. संघाची अर्धशतकी खेळी या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहिले 55 धावा, जे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. जसा मैदानाच्या मध्ये तेजस बोर्डे बाद झाला, दत्ता पवार दाखल झाला, तो प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आणि फक्त आक्रमण करतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल आहे. हा चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर टाकलाय आणि इथे वाईटची घोषणा नक्कीच केली जाणार आहे. अतिरिक्त अवांतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती ऍड केली जाईल आणि टीमचा स्कोर सुद्धा पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. संघाचा धावफलक अब तक 56 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 56 धावा धावफलकावरती आहेत. ज्या प्रकारची दत्ता पवार फलंदाजी करतोय, तर दत्ता पवारच्या विरुद्धामध्ये गोलंदाजी करत असताना तुम्हाला थोडासा प्रेशर पाहायला मिळतो आणि तो प्रेशर देखील आपल्याला पाहायला मिळतोय स्वरांजलवरती. त्या प्रेशरमध्ये आता कशी कामगिरी त्याची असेल. लेफ्ट मोर द विकेट, स्विच हिट केलाय, मात्र फिल्डर आहेत प्रोटेक्शन. थोडेसे फिल्डर डायव्हिंग एफर्ट नाही, पण मी म्हणेल थोडेसे स्किट झालेत. अगदी मैदानावरती 3 धावा वाचवल्यात. प्रत्येक धावेला महत्त्व आहे. ज्याप्रमाणे इलेक्शनमध्ये एका मताला, ज्याप्रमाणे परीक्षेमध्ये एका गुणाला, क्रिकेटमध्ये फार महत्त्व असतं. डी बॅकवर्ड पॉईंटमध्ये फिल्डर होते, थोडेसे कलेक्ट करत असताना बॉल स्किट झाले, मात्र बॉल सोडला नाही. सर हे महत्त्वाचं आहे आणि एफर्ट फार महत्त्वाचे असतात. क्रिकेट इज नॉट अबाउट बॅटिंग अँड बॉलिंग, क्रिकेट इज ऑल अबाउट फिल्डिंग. ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले, खेचून मारलाय. यावेळेस स्ट्रोक तर दमदार पाहायला मिळतोय. मावळ तालुक्याची पॉवर आणि बॉल सीमा रेषा पलीकडे, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि बॉलने केली हवाई सफर. इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. थँक्यू डीजे. आदेश सर, आपण पाहू शकतो आपल्या मैदानाच्या अगदी
लगोलग हायवे पाहायला मिळतोय आणि हायवेवरती ज्या प्रकारची आपण ड्रायव्हिंग करतो ना 4-5 गिअरवरती, आता मैदानावरती तशीच बॅटिंग पाहायला मिळते. ते महत्त्वाचं आहे सर, क्योंकि रन बनेंगे तभी बचेंगे. सर सलामत तो पगडी 50, जब बचेंगे तभी तो लढेंगे. आणि मैदानावरती धावांचा डोंगर बनवला जातोय. 63 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. मात्र कमबॅक करावा लागेल. कमबॅक होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे. कव्हर क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरमधून जोपर्यंत फिल्डर येतील घेतलेली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 4 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळेल 64. 64 धावा या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून सर कमबॅक फार महत्त्वाचा आहे. क्रिकेट असा खेळ आहे ना, क्रिकेटमध्ये सी फॉर कंट्रोल दाखवलं तर सी फॉर कमबॅक देखील होऊ शकतं. आणि म्हणून म्हटलं जातं रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. यूं थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. आता ते प्रयत्न करावे लागतील मैदानावरती, कारण क्रिकेट असा खेळ आहे. तुम्ही जोपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करत नाही, जोपर्यंत संघर्ष करत नाही, जोपर्यंत संघर्षाचा शंखनाद फुंकत नाही, तोपर्यंत मैदानावरती कमबॅक होणं हे अशक्य आहे. ही कसरत आता बॉलिंग टीमसाठी तारेवरची आहे. मी म्हणेल तारेवरची नाही, तलवारीच्या धारेवरची आहे, किंबहुना तलवारीच्या पातेवरची आता कसरत मैदानावरती करावी लागेल. श्रेयसच्या खांद्यावरती जबाबदारी आहे सर. इथून मात्र आता डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावे लागतील. त्यासोबत विकेट टेकिंग गोलंदाजी आदेश सर फार महत्त्वाची आहे. नक्कीच आपण पाहतोय कमबॅकबद्दल तुम्ही चर्चा केली. कमबॅक करणं खूप गरजेचं आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर 4 षटकांचा डाव आत्तापर्यंत संपलाय. 64 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हे कमबॅक इथे गोलंदाजांना करणं खूप गरजेचं आहे, कारण एका बाजूला ऑल इंडिया ओपन आयकॉन आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला मावळ आयकॉन दत्ता पवारला आपण पाहतोय. आग आता दोन्ही बाजूने लागली आहे असं म्हणायला काय हरकत नाही, कारण एका बाजूला जर पाहिलं गेलं तर दत्ता पवार 5 चेंडू 17 धावसंख्येवरती कामगिरी करतोय, तर दुसऱ्या बाजूला विश्वजीत इथे मात्र जिंकण्यासाठी प्रयत्न करतोय. 8 चेंडू आणि 14 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. कमबॅक म्हणजे काय नक्कीच येणाऱ्या आगामी चेंडूवरती मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती श्रेयस गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळणार आहे. पहिलाच बॉल मैदानाच्या ऑफस्टिकच्या बाहेर होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत, बॅकअप सुद्धा थोडासा खराब आहे. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तिसरा क्षेत्ररक्षक बॅकअप करतोय प्रवीण शिंदे, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आलेली सिंगल आहे. एका आणि एका धावेला सुद्धा खूप सारं महत्त्व दिलं जात आहे. ज्याप्रमाणे चौकार षटकारांना क्रिकेटमध्ये महत्त्व आहे, त्याप्रमाणे एका धावेला सुद्धा महत्त्व आहे, कारण थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता है सागर आणि क्षणाक्षणाने बनतं युग. प्रत्येक धाव आणि त्या धावेंसाठी केली जाणारी धावाधाव ही मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळते. एक एक धाव फार महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शनमध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका एका धावेला फार महत्त्व आहे. इथून फिल्डिंग टीमला एकच करायचं. मी म्हणेल सर डॉट बॉल पर्सेंटेज वाढवण्याचा प्रयत्न करा. इथून तुम्ही विकेट घेतली तरी देखील फलंदाज असे आहेत की ते आले ना नौके फलंदाज, ते देखील अटॅकिंग इंटेंटनेच फलंदाजी करतील. त्यामुळे विकेट टेकिंग गोलंदाजी, आणि त्यासाठी काय करावं तर रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. फिल्डर तुम्ही लावायचे आहेत तर मला लावा. आता मी म्हणेल स्क्वेअर लेग, येस, फिल्डिंग अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या व्यतिरिक्त मी जर विचार केला तर रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, किंबहुना व्हेरिएशनचा वापर. कारण ज्यावेळेस तुम्ही वेगाने किंवा एकाच पद्धतीची गोलंदाजी टाकताना फलंदाज प्री डिटरमाइंड होतात. त्यांना माहिती आहे तुम्ही वेगाने बॉल टाकाल, आणि आता वेगवान गोलंदाजासमोर देखील बॅटर्स हे फार चांगल्या प्रकारे खेळतात. त्यामुळे व्हेरिएशनचा वापर करणं फार गरजेचं आहे. म्हटलं जातं कर गेंद में हरकत आहे तो गेंदबाज को बरकत आहे. नक्कीच आपण पाहतोय इथे व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे, कारण ज्यावेळी आपण पाहतो एक अभ्यासू क्रिकेटर ओळखून येतो. ज्यावेळी चांगले गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर प्रत्येक चेंडू हा वेगळ्या टप्प्यावरती टाकणं, प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन, प्रत्येक चेंडू आपण पाहतोय वळण घेणारा चेंडू असेल, ब्लॉकहोल चेंडू असेल, यॉर्कर चेंडू असेल, प्रत्येक चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जेव्हा गोलंदाज करतो, अभ्यासू क्रिकेटर तिथे ओळखला जातो. मैदानाच्या पुन्हा एकदा पुढचा बॉल रिव्हर्स सेटिंग करायचा होता. मैदानाच्या फटका तर फसला आहे. इथे काय, आणि मैदानामध्ये बिग विकेट गॉन, जाळं रचलं आणि त्या जाळ्यामध्ये सापडलाय दत्ता पवार. प्रवीण शिंदे चेंडूच्या खाली होते, चांगला झेल तिथे टिपलाय आणि फलंदाजाला दाखवलाय तंबूचा आसरा. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आदेश सर, मी म्हटलं होतं की व्हेरिएशनचा वापर करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस स्विच हिट अटेम्प्ट होतो ना, त्यावेळेस 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिला म्हणजे लाईन आणि दुसरा म्हणजे लेंथ, त्यासोबतीला वेग. आता स्लोवर गतीचा बॉल हाताळला गेला होता, मिस हिट पाहायला मिळाले आणि प्रवीण शिंदे आपल्याला पाहायला मिळाले कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आहेत. हे असतं समय सूचकता, हे असतं प्रेझेन्स ऑफ माइंड, जे प्रेझेन्स ऑफ माइंड आता आपल्याला गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या वतीने अर्थातच
शिवनेरी स्ट्रायकर संघाच्या वतीने पाहायला मिळते. धावसंख्या 65, 65 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दत्ता पवारच्या खेळीचा अंत झालाय. सो आता पॉझिटिव्ह इंटेंट संघामध्ये पाहायला मिळेल, कारण म्हटलं जातं की एक अशी छोटीशी कमबॅकची आशा जर तुमच्या मैदानावरती तुम्ही बनवत आहात तर मात्र त्यानंतर कमबॅक देखील होतो, आणि तो कमबॅक आता होईल का हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असेल. 65 विथ लॉस ऑफ 2 विकेट. अजिंक्य तारा सुपर किंग्स. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. बॉल बाय बॉलर श्रेयस. लेट्स सी व्हॉट दे डू फॉर देअर टीम. आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी श्रेयस करतील हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. 3 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली आहे, एक महत्त्वाची विकेट आणि मॅच टर्निंग षटक आदेश सर आपल्याला नक्की पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा हा बॉल इथे आपण पाहतोय, बॅटची कडा होती, बॅटची इनसाइड एज आणि त्याच्यानंतर विकेट कीपर आपण पाहतोय आकाश दाभाडे. चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळाला. झेल तर सुटलाय आणि जीवदान मिळत आहे शुभमला. या जीवदानाचा फायदा देखील घेणं तितकंच गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं इथे आता संघाचा कणा मोडण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. तो गोलंदाज श्रेयस या ठिकाणी आपण मैदानात पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती काय गोलंदाजी केली जाते. ज्याप्रमाणे आपण पाहिलं दत्ता गाडे यांनी तेजस बोडीची विकेट मिळवली, त्याचबरोबर त्यानंतर मैदानात धावसंख्येला बरकत मिळाली आहे. आणि नंतर जर पाहिलं मैदानात दत्ता पवार दाखल झाला. ओहो, हा देखील खोलवर टप्प्याचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मैदानात तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा थोडासा फंबल झाला. त्याचा फायदा एक्स्ट्रा धाब्यांमध्ये खर्च करावा लागतोय. इथे छोट्या छोट्या चुका मोठ्या मागात पडणार आहेत आणि संघाचा धावफलक वाढवण्यासाठी पुन्हा एकदा मदत करतायत. टीमचा स्कोर पुढे जाईल. 67 धावा धावफलकावरती आहेत आणि संघाचा कणा मोडलाय असं म्हणायला काय हरकत नाही, कारण दत्ता पवार आणि तेजस बोर्डे यांच्यासारखे तगडे ताकदवर 2 फलंदाज इथे बाद होताना आपण पाहिलेत. एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर बॅकबोन टीमचा संपूर्णपणे तुटल्या. मात्र म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये एका 2 खेळाडूवरती जर तुम्ही अवलंबून असतील ना तर मात्र तुमच्या वतीने चांगला खेळ राहणार नाही. इथे जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. श्रेयसची गोलंदाजी आवडली असेल ना टाळ्या व्हायला हरकत नाही. फक्त 3 धावा खर्च केल्या, एक महत्त्वाची विकेट देखील कॅरी केली. 5 षटकं, 67 धावा या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, आणि जो कमबॅक हवा होता तो कमबॅक आदेश सर झालाय. असं म्हणतात की रख हौसला के वो मंजर भी आएगा, कुछ प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यूं तक करना बेट मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. आता प्रयत्न केलेत आणि प्रयत्नांची पराकोटी केली आहे. आता या 6व्या षटकामध्ये तशीच गोलंदाजी होणं देखील तितकीच गरजेची आहे, तितकीच तिखट गोलंदाजी. नक्कीच आपण पाहतोय मैदानात 2 विकेट नंतर आपण पाहिले 67 धावा, एक चांगलं षटक जे मैदानात हाताळत असताना श्रेयसला आपण पाहिले कमबॅक, आणि त्या कमबॅक बद्दल नक्की चर्चा चालू होती. अखंड हिंदुस्थानचे दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्याने केलेलं कमबॅक इथे आपल्याला आठवावं लागणार आहे. कारण महाराजांनी आपण पाहतोय पुरंदराच्या तहावेळी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगाला 23 किल्ले दिले, तेव्हा हिंदवी स्वराज्यामध्ये फक्त 16 किल्ले शिल्लक होते. आणि अवघ्या 9 वर्षांनी हिंदवी स्वराज्यामध्ये 361 किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कमबॅक नंतर आलेत. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कमबॅक आहे. कित्येक लढाया लढल्या, कित्येक आपण पाहतोय मावळे रक्तबंबाळ झाले. महाराजांनी आपण पाहिलं गेलं तर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि हे महाराजांनी केलेलं कमबॅक आता तुम्हाला इथे कमबॅक करावं लागणार आहे. आपल्या समवेत समालोचन कक्षामध्ये ॲज अ स्कोरर विजयजी साबळे सर जॉईन झाले होते. मात्र आता मावळ क्रिकेट असोसिएशनचे सरचिटणीस दिनेशजी मालपोटे सर देखील जॉईन झालेत. हसरा चेहरा जो नेहमी करतो गाव गेरा असे आमचे लाडके दिनेश सरांचं वेलकम. आपण थोडीशी चर्चा करत होतो कमबॅक विषयी. सर, कमबॅक फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. तुम्ही कमबॅक केलं नाही तर मात्र तुम्हाला कुठेतरी पराभवाचा सामना करावा लागतो, कारण पहिल्या इनिंगमध्ये जर 140 धावा आल्या ना, सुपर 8ची मॅच आहे, प्रेशर डेफिनेटली बिल्डअप होऊ शकतं. असं म्हटलं जातं की असफलता एक चुनौती. आतापर्यंत असफलता ही नक्की मिळाली आहे, मात्र हरिवंशराय बच्चन यांची कविता आहे की असफलता एक चुनौती उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई है देखो पर को और फिर सुधार करो, जब तक लक्ष्य ना मिले नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, यूं ही किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील, इथून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. ते प्रयत्न होतील का हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग आहे. आपण मावळ भूमीमध्ये आहोत. ज्याप्रमाणे आदेश सरांनी उल्लेख केला कमबॅकचं, आईच्या स्वप्नातलं स्वराज्य स्थापन करण्यासाठी सुरुवात कुठून झाली? या मावळ तालुक्यामधूनच. मावळ तालुक्याचा इतिहास देखील तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. इंग्लिशमॅन ब्रिटिशर्स आपल्या या मावळ भूमीला काय म्हणायचं की लँड ऑफ सनसेट, कारण खऱ्या अर्थानं सह्याद्रीच्या पश्चिमेला असणारा हा मावळ भूमी, आणि लँड ऑफ सनसेटला मराठीमध्ये काय म्हटलं जातं तर मावळ, मावळतीचा भाग, आणि तिथून मावळ हा तालुका उगमायास आला. इथे देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक मैदानावरती 6वी सुरू झाली आहे.
तानाजी काकडे यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि शुभम आता स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. धावसंख्या 68, 68 धावा या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. नक्कीच आपण पाहतोय तानाजी काकडे मैदानामध्ये दाखल झाला. एक अनुभवी खेळाडू म्हणून सातत्याने तानाजी काकडेकडे देखील पाहिलं जातं. या आधीचं षटक देखील आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने हाताळलंय. पुन्हा एकदा संघनायकाने ठेवलेला विश्वास आता तो मात्र अंमलात आणावा लागणार आहे. 68 धावा धावफलकावरती असताना 2 गडी बाद होताना आपण पाहिलेत. आता शुभम भालेराव या खेळाडूला देखील आपण पाहतोय आयकॉनची साथ निभवावी लागणार आहे. हा खुलवट टप्प्याचा बॉल होता, चांगला बॉल इथे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पायांची हालचाल पाहायला मिळालेली नाहीये, फुटवर्क इथे कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा हा चेंडू डॉट आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती तानाजी काकडे याला आपण पाहतोय. मावळ तालुक्यातील एक अनुभवी खेळाडू म्हणून सातत्याने या खेळाडूकडे का पाहिलं जातं याचं चांगलं आपण पाहतोय उत्तम उदाहरण आणि त्याचा रिझल्ट तो मैदानामध्ये देताना आपल्याला पाहायला मिळतोय. तानाजी काकडे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती राईट मुहूर्त विकेट मारा करण्यासाठी आपण पाहतोय तयार आहे. अंशय खेळण्यासाठी शुभम भालेराव उंचपुरा तगडा ताकदवर आहे. चौकार षटकार खेळण्याची ताकद आहे, ती ताकद इथे कुठेतरी कमी पडतीये. वापरली जाईल का पुन्हा एकदा पाहूयात. हा चेंडू आपण पाहतोय इथे एक धाव तर आली मैदानाच्या दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न मैदानामध्ये होताना पाहायला मिळाला आणि पाहता पाहता 2 धावा इथे येतील. एका बाजूला जर पाहिलं तर विश्वजित आपण पाहतोय आयकॉन खेळाडू आहे. 10 चेंडू 16 धावा त्यानं बनवल्यात. आता संपूर्णपणे जबाबदारीचं ओझं हे खांद्यावरती घेऊन लढावं लागणार आहे आणि ती जबाबदारी आता स्वीकारावी लागणार आहे विश्वजितला. सलामीला आलेला विश्वजित अजून देखील मैदानावरती आहे, तर धावा बनतील. मात्र शुभमला देखील साथ देणं गरजेचं आहे. यावेळेस खुलवट टप्प्याचा बॉल फार चांगल्या प्रकारे हाताळला गेलाय तानाजी यांच्या वतीने. यॉकर ॲट एनी हाव, कुठल्याही फॉर्मॅटमध्ये हा यॉकर जो बॉल आहे ना तो नेहमी इफेक्टिव्ह असतो. क्रिकेटमध्ये 2च गोष्टींना सन्मान दिलं जातं. पहिले म्हणजे सर सचिन रमेश तेंडुलकर, दुसरा म्हणजे यॉर्कर. आता तर बॅटर असे झालेत ना ते यॉर्करला देखील सन्मान देत नाही, हेलिकॉप्टर उडवतात. हे इम्प्रोवायझिंग क्रिकेट आहे. पहिले जर तुम्ही स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं प्रामुख्याने आगमन संतोषजी सातकर साहेब मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मावळ प्रीमियर लीगमध्ये मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि सतीश भाऊ सातकर या मंचाच्या वतीनं हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत. नक्कीच आपण पाहतोय इथे थोडासा कॉन्फिडन्स लो पाहायला मिळणार आहे, कारण मैदानामध्ये आपण पाहतोय ना की 2 फलंदाज तर बाद झाले, परंतु त्यानंतर जिथे डाव सांभाळायचा आहे तिथे डाव कुठेतरी कोलमडून पडलाय असं म्हणायला काय हरकत नाहीये आणि शुभमची साथ इथे कुठेतरी कमी पडतीये. काय सांगाल सर? नाही, असं म्हटलं जातं की बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटते शीशे पत्थरों की टोकर से लेकिन तोड़ सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. मैदानावरती तिखट गोलंदाजी होती आहे, तिखट फलंदाजी होती, मात्र जितके फलंदाज हवी ठरले होते आता गोलंदाजांनी कमबॅक केले, तर गोलंदाजांवरती हवी ठरण्यासाठी तुम्हाला अटॅकिंग माइंडसेटने कामगिरी करणं हे गरजेचं आहे. यावेळेस एक्झॅक्टली मैदानावरती विकेटची गरज होती आणि विकेटची प्राप्ती देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. फलंदाज विश्वजित जो सलामीला आलेला होता त्याच्यावरती विश्वास दाखवला गेला होता, मात्र तो आता मैदानाच्या बाहेर जातोय. तिसरा धक्का बसतोय टीम अजिंक्य तारा सुपर किंग संघाला. फलंदाज विश्वजित बॅक टू दी पवेलियन. नक्कीच आपण पाहतोय एक तानाजी लढला स्वराज्यासाठी, आता दुसरा तानाजी मैदानामध्ये लढतोय या स्वतःच्या टीमसाठी. आणि मैदानामध्ये जर पाहिलं गेलं त्यानं फलंदाजाला बाद केले तर आयकॉन खेळाडू मैदानामध्ये बाद करण्यामध्ये तानाजी काकडेला यश येत आहे. तानाजी या नावामध्ये संघर्ष आहे आणि तो संघर्ष सातत्याने मैदानामध्ये चालू ठेवलाय त्यानं. मैदानामध्ये या षटकामध्ये आपण पाहतोय धावा खर्च झाल्यात फक्त कमीत कमी धावा इथे खर्च केल्या आणि फलंदाजांना बाद देखील केलंय. फक्त 4 धावा खर्च केल्या. कौतुक करावं लागणार आहे तानाजी काकडेचं. आता नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होतोय रोशन चौधरी. नाही सर, एक बॉल आपण पाहिलं या ओव्हरमध्ये, तो फुलटॉस बॉल होता. बॅटर जो आहे ना तो नेहमी एका गोष्टीची अपेक्षा करत असतो, यॉर्कर बॉल किंबहुना बाउन्सर, हाफ वॉली, पण फुलटॉस बॉलची कधी अपेक्षा करत नसतो. तो फुलटॉस बॉल टाकला आणि तो देखील मिस झाला. तर यामुळे आपल्याला कळतंय माइंडसेट काय, पण कमबॅक होईल या ती मात्र शंका नाही आहे, कारण दोन्ही टीम्स या जबरदस्त आहेत आणि हे मावळचं क्रिकेट आहे. इथे जिद्द, चिवटपणा, शेवटच्या मोमेंटपर्यंत हार न मांडण्याची एक ॲबिलिटी या सर्व खेळाडूंमध्ये, आणि ते आपल्याला नक्की पाहायला मिळतोय. पहिले फलंदाज हवी ठरले, मात्र त्यानंतर जो गोलंदाजांनी फंदा कसलाय ना तो कमालीचा आणि कमालीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 71. आता थोडीशी अजिंक्य तारा सुपर किंग संघ बॅकफूटवरती आहे, मात्र कौतुक असेल ज्याप्रमाणे शिवनेरी स्ट्रायकर संघाने कामगिरी केली आहे. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर शफल झाली, ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चिरून फाडून वेधून बॉल सीमा पलीकडे. मावळ प्रीमियर लीग ब्रँडेडच्या नक्कीच आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर गेला आणि त्यानंतर मैदानामध्ये चांगला फटका खेळून काढला आणि
हा चेंडू 4 धावेंसाठी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय खेळून काढलाय. 4 धावेने संघाचा स्कोर कार्ड देखील पुढे गेलाय. 75 धावा, 75 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 75 धावा धावफलकावरती आहेत. कौतुक करावं लागणार आहे या गोलंदाजांचं. दरम्यानच्या काळामध्ये स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक सन्माननीय समीरजी जगताप हे देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. आपलं ही मावळ प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत. ज्याप्रमाणे सर आपण पाहिलं पहिली 4 षटकं फलंदाजांची होती. आता 4 षटकं शेवटचे 4 षटकांमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय असं म्हणण्यामध्ये काही देखील हरकत नाहीये. कारण आता षटक क्रमांक 7वा आपण पाहतोय. त्या 7व्या षटकामध्ये सुद्धा गोलंदाजाचं वर्चस्व इथे पाहायला मिळतंय. हा चेंडू बॅटच्या अगदी समोर होता. बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडू पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. ही ताकद आहे शुभमची, ती वापरावी लागणार आहे. हा षटकार मावळ तालुका प्रीमियर लीगचा ऑफिशियल टायटल सॉन्ग आपण सर्वांनी ऐकलं. काही 2 ते 3 बोल होते, ते बोल मला फार आवडले. अगदी मावळचं क्रिकेट आम्ही पाहिले आणि मी एक गोष्ट नक्की सांगेल, जे स्पॉन्सर आहेत मावळचे, की आमच्या मुंबई साईडला या, कारण तुमच्या मावळचं क्रिकेट मी पाहिलं आणि मला एक्झॅक्टली माहिती आहे. तुमच्या जर मावळमधील प्लेयर्स आमच्या मुंबईमध्ये आले ना पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये, मार्क माय वर्ड, ISPL मध्ये आपल्याला 10 ते 12 खेळाडू पाहायला मिळतील. कारण ISPL मध्ये खेळणारे 10 ते 12 खेळाडू भिवंडी 11 मध्ये खेळत होते. त्या विपक्ष खेळत असताना 20 ते 21 धावेंपर्यंत 3 ओव्हरमध्ये मावळच्या गोलंदाजांनी थांबवलं होतं. ही ओळख आहे. मात्र इथे आक्रमकता धारण आपल्याला शुभमची पाहायला मिळते. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. बॅक टू बॅक सलगचा दुसरा खणखणीत सिक्सर. थँक्यू डीजे. मावळचे जे स्पॉन्सर आहेत ते दर्दी आहेत, मावळचे खेळाडू दर्दी आहेत, मावळचे संपूर्ण प्रेक्षक मायबाप देखील दर्दी आहेत. आणि मावळचे आयोजकांचा मी विषय केला तर आमचे सतीश भाऊ सातकर युवा मंच, मावळ तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित मावळ प्रीमियर लीगचं दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. माननीय श्री सुनील अण्णा शेळके साहेब, आमदार मावळ, प्रस्तुत मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित मावळ प्रीमियर लीगचं हे दमदार आणि रुबाबदार पर्व, ज्या 7व्या पर्वावरती सर्वांना गर्व आहे अशी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेस देखील बॅटची येणार आहे चायनीज कट, जिला आपण क्रिकेटमध्ये लेमन कट म्हणतो, फाईन लेगच्या दिशेला. वेल स्टॉप दत्तात्रय यांच्या वतीने स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, पंचांकडे अपील उचलून धरली आहे. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड नव्हती, हे आपल्याला पाहायला मिळतोय. हमें तो अपनोने लुटा गैरों में कहावत दमता, हमारी कष्टी वाट डुबी जहां पर पाणी कमता. मैदानावरती घडलंय काय, एक्झॅक्टली दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, तो कुठेतरी तुमच्या अंगलट आलाय आणि इथे ही विकेट कुठेतरी मी म्हणेल या मॅच मध्ये चुरस निर्माण करेल आणि ट्विस्ट देखील आणेल. नक्कीच. आणि आता आपण पाहूयात की मैदानामध्ये यानंतरचा फलंदाज मैदानामध्ये कोण दाखल होणार आहे. त्याआधी आपण ऐकलं की हमें तो अपनोने लुटा गैरों में कहा दम था, पण आता असं म्हणावं लागेल की हमें तो अपनोने लुटा गैरों में कहा दम था, बॅट वहां पोची नाही जहां चुना कम था. डेफिनेटली सर, जी लाईन असते असं म्हणतात की आयुष्यामध्ये कुठली लाईन क्रॉस करू नका, मात्र क्रिकेटमध्ये लाईन क्रॉस करणं गरजेचं आहे. ती लाईन क्रॉस झाली नव्हती आणि फलंदाज बाद. जो खेळाडू 2 सिक्सर मारलाय असा खेळाडू जर मैदानावरती बाद होतोय तर कुठेतरी संघाच्या मध्ये थोडीशी मी म्हणेल कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं कमी. कालचा विचार केला तर लाला दौंड 2 मॅचमध्ये 2 अर्धशतकीय खेळी, मात्र एका मॅचमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. आज देखील तसंच. मात्र काल तुम्हाला कुठेतरी कुशन होतं, आज नॉकआउटच्या मॅचेस आहेत. अभी नाही तो कभी नाही, कल माने सो आज और आज माने सो अब. मैदानावरती 2 संघांची पडलेली गाठ, बघूया कुठला संघ विजय होतोय, कुठल्या संघाची लागते वाट. कारण सुपर 8ची मॅच आहे, जो संघ परास्त होईल सरळ घरचा रस गाठावा लागेल. खेळ चांगला खेळलाय म्हणून तुम्ही सुपर 8 मध्ये आहात, मात्र ही अटीतटीची लढाई आहे. रात गई बात गई, छोड़ो कल की बातें पुरानी. आज इस सुपर 8 में आपको लिखनी पड़ेगी गेंद और बल्ले से नई कहानी.
आता ती नवीन कहाणी लिहिण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती आलेत. विजय कदमचं आक्रमण. विजयने देखील सांगितलं सिकंदर हाला तो के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता, गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. पहिल्या बॉलवरती हा खणखणीत एमपीएल 6. हॅलो. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण विशेष सन्मान करणार आहोत. खास मुळशी तालुक्यामधून खऱ्या अर्थानं मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित खऱ्या अर्थानं मावळ प्रीमियर लीगला शुभेच्छा सदिच्छा देण्यासाठी खऱ्या अर्थानं जांभेनगरीचे उद्योजक, मुळशी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आणि मुळशी तालुक्यातील क्रिकेट स्पर्धांचे एक यशस्वी आयोजक म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांची ओळख आहे, सन्माननीय अमोलजी गायकवाड प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या ठिकाणी आपण विशेष सन्मान करणार आहोत. सन्माननीय संतोषजी सातकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण आणि मुळशी मावळ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मनोजी दाभाडे यांच्या शुभ हस्ते आपण मुख्य व्यासपीठावरती हा सन्मान करतोय. गुलाबजी सातकर आपणास विनंती आहे आपण सन्मान देण्यासाठी समोर यायचंय. अमोलजी गायकवाड यांचा विशेष सन्मान खऱ्या अर्थानं मावळ प्रीमियर लीगमध्ये सतीश भाऊ सातकर या मंच आणि मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून आभार, धन्यवाद. आणि किती आपण पाहतोय मैदानामध्ये विजय कदम आपण पहिल्या मैदानामध्ये दाखल झाला. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय आणि पहिल्या बॉलवरती त्यानं स्वतःचे इरादे स्पष्ट केले. संघाचा डावफलक पोहोचवलंय 94 वरती आतापर्यंत आणि आता नवीन षटक आणि आपण पाहतोय त्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळणार आहे. संघाचा आयकॉन खेळाडू संग्राम शिंदे गोलंदाजीच्या मार्कवरती. षटक क्रमांक अंतिम आणि शेवटचं षटक आहे. त्या शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती इथे आमंत्रित केलाय आणि मैदानाच्या आपण पाहतोय ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी आता रोशन चौधरीला आपण पाहतोय तयार आहे. एका इनिंगसाठी आपण पाहतोय 45 मिनिटांचा कालावधी आहे आणि आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय 5 मिनिटांचा कालावधी वाढवून दिलाय. प्रत्येक खेळाडू आपण पाहतोय आता जिंकण्यासाठीची चालू असणारी धडपड इथे पाहायला मिळते. जिद्द आणि चिकाटीने मैदानामध्ये उतरलाय आणि ती जिद्द आणि चिकाटी मैदानामध्ये घेऊन संघर्षाचा लढा तो मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. 94 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन षटकाला सुरुवात. संग्राम शिंदे गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिला बॉल शॉर्ट पिच होता. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रणव भेगडे चेंडू फील्ड करताना पाहायला मिळतोय. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी नकार आहे. हे आयुष्य असो किंवा क्रिकेटचा खेळ इथे समाधानी असणं खूप गरजेचं आहे. कारण संत तुकाराम महाराज म्हणतात ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. एक धावेमध्ये समाधान मानलंय. संघाचा धावफलक वाढलाय 95 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक्झॅक्टली सर, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला मी देखील उल्लेख करू इच्छितो की दूध का जला छाछ क्या, कोल्ड ड्रिंक भी फूक फूक कर पिता है. शुभमची विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये आली. आता तशा प्रकारची चूक होणार नाही आणि म्हणून नकार देखील देण्यात आलाय. इथे जर विकेट आली ना क्रुशल मोमेंटला तर मात्र 100 देखील बनतील का नाही हा आकडा देखील एक इमॅजिनरी आकडा होऊ शकतो. त्यामुळे मी म्हणेल चांगली स्ट्रॅटेजी. यावेळेस शॉर्टर वनचा वापर मिसहिट पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल मिड विकेटमध्ये फिल्डर असतील, कॅच कंप्लीट करतील स्वरांगण आणि विकेटचं होत असताना पतन. धक्का क्रमांक 5 95 या आकड्यावरती. विजय कदमच्या खेळीचा अंत. एक्झॅक्टली कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ झाली आहे. 1 विजय. बॅक टू दी पवेलियन. ठीक, थँक्यू डीजे. स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक सन्माननीय अनुरागदादा दाभाडे यांचं प्रामुख्याने आगमन झालेलं आहे. ॲडव्होकेट अजयदादा पिंपळे देखील प्रामुख्याने उपस्थित होत आहेत. आपलंही मनापासून स्वागत. कांडेनगरीचे उद्योजक प्रतीकजी सातकर साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे मंटी भाऊ सातकर यांचं देखील प्रामुख्याने आगमन होत आहे. आपलंही मनापासून स्वागत. भाऊसाहेब चव्हाण यांचं देखील, प्रसाद भाऊ चव्हाण हे देखील उपस्थित झालेले आहे. आपलंही मनापासून स्वागत. कन्हैया भाऊ सातकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलंही मनापासून स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने निलेश भाऊ खेंगले आणि संपूर्ण मित्र परिवार आपण पाहतोय सातत्याने या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. नवीन फलंदाज आता दाखल होताना पाहायला मिळतात. न्यू बॅटर सचिन निंबाळकर सर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होतील. महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत आहे. आज मैदानामध्ये पाहूयात काय कामगिरी केली जाणार आहे.
आयकॉन खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती संग्राम शिंदे आला आणि त्यानं पहिला बॉल आपण पाहिला, पहिला चेंडू फेस करत असताना मैदानाच्या मध्ये संग्राम शिंदेला आपण पाहिलं आणि त्या संग्रामच्या चेंडूवरती विकेटचं पतन देखील पाहायला मिळालं, विजयला बाद केलंय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, चांगला चेंडू इथे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला, परंतु पायावरती हा चेंडू आदळलाय. पंच कळवतायत लेग बाईकच्या रूपामध्ये एक सिंगल जी धावफलकावरती ऍड केली जाणार आहे. टीमचा स्कोर देखील पुढे जातोय 96, लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 96 धावा धावफलकावरती आहेत. पहिले 3 षटकांमध्ये ज्या प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली ती कमालीची होती, मात्र ज्या प्रकारचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं शिवनेरी स्ट्रायकर संघाच्या वतीने ते देखील वाखाणण्याजोग आहे. बॉलिंग ट्रॅकवरती संग्राम शिंदे पाहायला मिळतील. यावेळेस ऑन साइडला भिडकावून दिलाय, बॉलला फेकून दिलाय, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार अजून एक सिक्सर. थँक्यू डीजे. यानंतर जो पुढील सामना होणार आहे त्या सामन्याचा टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. राजमाची सुपर जायंट संघाचे संघनायक रोहन गोजगे, रायगड रॉयल संघाचे संघनायक महेंद्र येवले आपण सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, याची दोन्ही कॅप्टन्सनी नोंद घ्या. नक्कीच आपण पाहतोय संघाची आता शतकी खेळी या ठिकाणी पूर्ण होतीये. 102 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कितीही वेग दाखवा मला फरक पडत नाही, आज रोशन चौधरी मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा दाखवून देतोय आणि या चेंडूवरती षटकार खेळून काढलाय. पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेळायचा होता, परंतु हा चेंडू आपण पाहतोय बॅटवरती परफेक्ट मिडल झालेला नाहीये. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूची फेकी करतायत, तोपर्यंत मैदानामध्ये आलेली एक सिंगल आणि दुसऱ्या धावेसाठी विकेट सॅक्रिफाईस. फलंदाज सचिन निंबाळकर बाद. नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये विकेट सॅक्रिफाईस या ठिकाणी पाहायला मिळाले. रोशनच्या बॅटमधून आलेला षटकार देखील या ठिकाणी पाहायला मिळाला, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. हा देखील बॉल फुल टॉस होता, समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये करणार आणि त्यानंतर जर आपण पाहिले चेंडूची फेकी थोडीशी उशिरा नक्कीच आहे, अस्ताव्यस्त. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये विकेटचं पतन, इथे दुसरी धाव अनसक्सेस आणि फलंदाज रोशन चौधरी बाद. थँक्यू. पहिल्या इनिंगचा डाव आपण पाहतो या ठिकाणी मैदानाच्या मध्ये संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या डावाच्या समाप्तीनंतर 104 धावा आपण पाहतोय, 103 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. मॅच जिंकण्यासाठी 104 धावांची गरज. एक्झॅक्टली जर बघायला गेलं 104 धावा धावफलकावरती येतात देश सर. 105 धावेंची आवश्यकता 8 षटकांमध्ये विजयासाठी. अजिंक्य तारा सुपर किंग संघ खुश असेल, मात्र त्यापेक्षा जास्त खुश कुठला संघ असेल ना, तो संघ आहे शिवनेरी स्ट्रायकर. कारण जर विचार केला 3 षटकांमध्ये 50+ धावसंख्या पाहायला मिळाली. असं वाटलं होतं 150 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते, मात्र ज्या प्रकारचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं ते कमालीचं होतं. त्या कमबॅकच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती फक्त 104 8 षटकांमध्ये, हे देखील धावा चेजेबल आहेत. कारण जर विचार केला तर मात्र 8 षटकं 12 ते 13 धावा. विकेटचा विचार केला तर आता विकेट जी आहे ती थोडीशी आपल्याला ठोस पाहायला मिळते, थोडीशी हार्ड विकेट पाहायला मिळते. त्या समवेत बाउंड्री डायमेन्शन थोडीशी आपल्याला छोटीशी पाहायला मिळत आहेत. सुपर 8 आणि त्यामध्ये देखील बॅटिंग टीमकडे फलंदाजीची फार मोठी फळी आहे, त्यामुळे 105 धावा देखील चेज होतील याती मात्र शंका नाहीये. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. मजा येईल ज्या वेळेस 48 बॉल आणि 48 बॉलमध्ये 105 धावांची गरज असेल. ती मॅच आणि त्या इनिंगमध्ये आपल्याला नक्कीच चढ उतार पाहायला मिळतील, कारण हे मावळचं क्रिकेट आहे. या मावळच्या क्रिकेटमध्ये येस थँक्यू सर. आपण पुढील मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये संपन्न करणार आहोत. राजमाची सुपर जायंट संघ मालक संदीप भाऊ घोसगे आणि अभंग सनिधा आपशे स्पोर्ट फाउंडेशन किवळे, अर्थातच राजमाची सुपर जायंट्स संघाचे कॅप्टन आहेत रोहन घोसगे. रायगड रॉयल्स माननीय श्री सरपंच महेंद्र भाऊ राजोडे, उपसरपंच अविनाशजी साठे स्पोर्ट फाउंडेशन रायगड रॉयल्स संघाचे संघनायक आहेत महेंद्र येवले. तर दोन्ही कॅप्टन्स लगेचच या. आपण टॉस करतोय आणि टॉस करण्यासाठी सन्माननीय संतोषजी सातकर साहेब, त्याचप्रमाणे उद्योजक गुलाबभाऊ सातकर, प्रतीकजी सातकर आणि मोंटेभाऊ सातकर, त्याचप्रमाणे आदरणीय बाळासाहेबजी दाभाडे या मान्यवरांना विनंती आहे. ॲडव्होकेट अजयभाऊ पिंपळे आपणास विनंती आहे, आपण पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समोर यायचे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इनिंग ब्रेकमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. तर बोट टीमचे कॅप्टन, चला कॅप्टन लगेचच या.
इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस संपन्न करणार आहोत. दोन्ही संघांना कॅप्टन्सला सूचना आपण नक्कीच्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर टॉस आपण करूयात. मान्यवरांना देखील विनंती करेल आपण या. तर नक्कीच दोन्ही संघांचे संघनायक राजमाची सुपर जायंट्स टीमचे कॅप्टन रोहन गोजगे, तर रायगड रॉयल्स टीमचे कॅप्टन असणार आहेत महेंद्र येवले. आपण टॉस करतोय उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर चला लगेचच टॉस साठी या. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. सुपर 8 ची थर्ड मॅच. हु विल कॉल? कोण कॉल करेल? कॅप्टन. ओके, रायगड. तर नक्कीच उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. चल, हेड असा कॉल आहे आणि नक्कीच टेल आहे. तर राजमाची सुपर जायंट संघाचे संघनायक नक्कीच संदेश आपल्या समेत आहेत. संदेश, सुपर 8 ची मॅच, लीगला चांगला परफॉर्मन्स राहिला, ओव्हरऑल टीमचा परफॉर्मन्स नक्कीच उत्कृष्ट आणि त्यानंतर क्वालिफाय झालाय सुपर 8ला. सुपर 8 साठी कसा गेम प्लॅन आहे आणि टॉस किती निर्णायक होता? टॉस जिंकून काय निर्णय असेल? टॉस जिंकून आमची फिल्डिंग असेल. साखळी फेरीतील सामने उत्कृष्ट पद्धतीने खेळलेत. सुपर 8 साठी काही विशेष गेम प्लॅन आहे का आणि कुठल्या खेळाडूकडून या मॅच मध्ये जास्तीच्या अपेक्षा आहेत की जो पहिल्या 2 मॅचेस मध्ये चमकला नाही परंतु ही मॅच तो नक्कीच खेळ, अशी अपेक्षा तुम्हाला? आमचा माल ऐकून रोहन गोजगे आमच्या अपेक्षा असेल आणि निहाल तुसामद आणि चैतन्य पाटील यांनी चांगली खेळ करून आम्ही विनरच्या मॅचला पहिल्या दिवशी 140 रन चेस केले होते. आमची बॅटिंग लाईन चांगली आहे त्यामुळे आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. प्रथमतः फिल्डिंग निश्चितच करतायत. अपोनंट टीमला किती रन्स पर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? मावळ प्रीमियर लीग बद्दल काय सांगाल? मावळ असोसिएशन सतीश भाऊ सातकर या मंचाचं एक जबरदस्त आयोजन 7व्या पर्वामध्ये स्पर्धा पदार्पण करते आणि एकंदरीतच कशा आहेत भावना स्पर्धेबद्दल? स्पर्धा अतिशय खूप छान आहे आणि स्पर्धेबद्दल सांगायचं तर ही स्पर्धा एक अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा आहे. त्यामुळं खेळताना आनंद खूप वेगळाच आहे. स्पर्धेचा नेहमी उत्सुकता असते. ह्या वर्षी मी पहिल्यांदा फॉर्म भरलाय, मला एवढं भारी वाटतंय ना. खूप भारी स्पर्धा आहे मावळ तालुक्यात. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला तुमच्या टीमला असणार आहेत. तर रायगड रॉयल्स संघाचे संघनायक महेंद्र आपल्या समवेत आहेत. महेंद्र, सुपर 8 ची मॅच होती, टॉस किती निर्णायक होता? अपोनंट टीमनं टॉस जिंकून गोलंदाजी निवडले. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आणि सेम प्रश्न तुमच्यासाठी असेल. MPLचं आयोजन सातत्यानं हे अनेक पर्व तुम्ही MPLचे खेळत आलेला आहात. MPL बद्दल काय सांगाल? टॉस बद्दल? नक्कीच टॉस आम्ही हारलेलो आहे, परंतु जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोरं जाणे खूप गरजेचं आहे. जरी टॉस आला असो तरी बॅटिंग करून 100+ रन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. समोरची टीम तशी स्ट्रॉंग आहे पण 100+ रन ठेवून आम्ही त्यांना चेस करण्याचा 110 ते 120 पर्यंत टार्गेट देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि MPL बरोबर जर बोलायचं म्हटलं तर अतिशय उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून या मावळ तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते. आणि ही स्पर्धा आयोजित करत असताना मनोज दाभाडे, बाळाभाऊ धामणकर तसेच प्रवीण शिंदे आणि असोसिएशननी जी कमिटी नेमली स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे आणि स्पर्धा अतिशय सुंदररित्या आयोजित केलेली आहे. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच तुम्हाला असणार आहेत. तर नक्कीच मित्रांनो, टॉस बॉक्समधून न्यूज आलेली आहे. राजमाची सुपर जायंट्स टीमनं टॉस जिंकलाय आणि प्रथमतः निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. तर यानंतर ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चालू असणारी जी मॅच आहे त्याचा दुसरा डाव मैदानावरती सुरू झालेला आहे आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होत आहेत उत्तम सावंत सर आणि त्यांच्या सोबतीला असतील मावळ तालुक्यातून खऱ्या अर्थानं अमोल कोंडबर सर. थँक्यू. थँक्यू सर. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात चालली आहे. पहिला डॉट बॉल आणि त्यानंतर एक व्हाईट बॉल येतोय. अतिरिक्त अवांतर धावेनं संघाचं खातं इथे आपण पाहिलं तर खुललं. ते शिवनेरी स्ट्रायकर विरुद्ध अजिंक्य तारा सुपर किंग्स या 2 संघाती मॅच इथे आपण पाहतोय.
दोन्ही संघ आपण पाहिलं तर प्रचंड तगडे ताकदवान बलाढ्य संघ या स्पर्धेत आपण सातत्याने पाहिलेत. 8ही संघ जे सुपर 8 मध्ये आलेले आहेत ते प्रचंड तुल्यबळ आहेत. यावेळेस मोठं अपील आपण पाहतोय विकेट किपरकडनं आपल्याला पाहायला मिळते. स्टँडच्या पाठीमागे दत्त पवारला आपण पाहतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये अमोल कोंडबर सर आमच्या समेत आहेत, त्यांचं स्वागत आहे. सर 2 चेंडू टाकलेत, 1 धाव धावपल होती आहे. सातत्याने आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये सर विकेट थोडंसं आपल्याला वरसल पाहायला मिळाला. ज्यावेळेस आम्ही पिच रिपोर्टिंग त्या ठिकाणी केलं त्यावेळेस विकेटवरती थोडासा ओलावा पाहायला मिळाला. तदनंतर पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर सामना थोडासा कमी धावसंख्येचा पाहायला मिळाला. त्या धावसंख्या डिफेंड देखील आपण पाहिलं तर टार्गेट चेस केलं गेलं. इथे पासोरंजलच्या बॅटमधून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. ठोकलाय खणखणी षटकार. थँक्यू. मावळ ऐकून सोरंजन गायकवाडला आपण पाहतोय. टायटल सॉन्ग आपण मावळ प्रीमियर लीगचं ऐकतोय. MPLचं सुमधुर संगीत आपण ऐकतोय. सध्या तो ट्रेंड आहे. अमोल सर अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतो, अनेक टुर्नामेंट आपण पाहतो, वेगवेगळ्या टायटल सॉन्ग घेऊन येतात. परंतु यावर्षी आपल्या MPLचे जे सॉन्ग आहे ना ते संपूर्ण पुण्यात चर्चेत आहे आणि सातत्यानं ते सॉन्ग आपण या स्पर्धेत ऐकतोय गेली 5 दिवस. उद्या स्पर्धेचा शेवट अंतिम समारोपाचा दिवस देखील आपण पाहणार आहोत. 105चं टार्गेट आहे. प्रयत्न सुरू आहे. यावेळेस वन्स अगेन खेचून मारलाय ऑन साइड मिड विकेटच्या डोक्यावरतून पाठवलाय सीमारेषा पार. टोले चंग प्रहार षटकार. इथे 13 धावा आपण पाहतो इथे स्कोअर कार्डवरती बनवल्या गेल्यात. अगदी आपण जर पाहिलं तर लीग स्टेजमध्ये सर गेले 4 दिवस आपण ही स्पर्धा पाहिली आहे, परंतु आता इथे सुपर 8चा थरार आहे. इथे करो या मरो ही परिस्थिती आहे. तुम्हाला इथे जिंकणे गरजेचं असेल. इथे विजय संपादन केला तर उद्याचं तिकीट तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि सोरंजल देखील आपण जर पाहिलं तर लीग मॅचच्या वेळेस प्लेअर ऑफ द डे त्या दिवसामध्ये प्राप्त करणारा सोरंजल आहे. त्यामुळे त्याच्या बॅटमधून देखील धावा येताना पाहायला मिळाल्यात. इथे चेंडू बहारदार आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. आणि स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 13 धावा इथे स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्यात. 105 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. प्रयत्न चांगला आहे दोन्ही संघांना. आपण पाहिलं तर सुरुवातीला प्रथमतः बॅटिंग करत असताना अजिंक्य तारा सुपर किंगनं 100+ धावा इथे बनवलेल्या आहेत आणि मोठं टार्गेट ठेवलेलं आहे. त्याचा पाठलाग सुरू आहे. हलक्या हाताने खेळलाय बॅकफूट होतीचा. आता शॉर्ट कव्हरला आपण पाहिलं तर चेंडू खेळलाय. डिफेन्सिव्ह मोडमध्ये आपल्याला सोरंजनला आपण पाहतोय फार कमी वेळेस तो पाहायला मिळतो. नेहमी तो अटॅक करतो. अग्रेसिव्ह भूमिका त्याची आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. परंतु षटक क्रमांक पहिलं इथे आपण पाहिलं तर संपेल आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलकोती बनवला जात आहेत. 14 धावा त्या मात्र धावपलकोती आहेत. सोरंजल गायकवाड 6 चेंडू 13 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. तर पार्टनरशिप आपण पाहतोय पहिल्या विकेटसाठी 6 चेंडू 14 धावांची इथे मैदानावरती पाहायला मिळते. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन सातत्यानं आपण पाहिलं तर मावळ तालुक्यातील खेळाडूंसाठी एक प्रचंड मोठं व्यासपीठ आणि प्रचंड मोठा प्लॅटफॉर्म, नवनवीन सुवर्ण संधी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत असतो. सतीशभाऊ सोपानराव सातकर उद्योजक यांच्या माध्यमातून यावर्षी आपण पाहिलं तर फार मोठं मोलाचं सहकार्य आपल्या मावळ क्रिकेट असोसिएशनला आणि प्रामुख्यानं MPL या स्पर्धेला आपण पाहिलं तर इथे मिळालेलं आहे. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित आपण पाहतोय. मावळचे लोकप्रिय कार्यसम्राट भाग्यविधाते आमदार विकास कामांचा महामेरू, विकासाचे शिल्पकार म्हणून आपण पाहिलं तर ज्यांची फार मोठी ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे ते आपल्या मावळचे आमदार सुनीलांना शेळके प्रस्तुत मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित आपण पाहतोय. सतीशभाऊ सोपानराव सातकर पाटील युवा उद्योजक यांच्या आयोजनातून नियोजनातून साकार होत असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. MPLचा थरार तो मात्र इथे आपण अनुभवतोय. सुपर 8चा थरार आहे. सुपर 8 मध्ये टुवाडायच्या लढती आहेत. नॉकआउटच्या मॅचेस आहे. करूया मरोचे सामने आपण पाहतोय. टीट फॉर टॅट प्रत्युत्तर द्यायचे आणि डुवाडायच्या लढतीमध्ये बेस्ट विरुद्ध बेस्ट इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले षटक संपले. 14 धावा धावपलक होत आहेत. षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाज शमशेर. स्ट्राईक एंड होती बॅटर आपण पाहतोय मैदानावरती सोरांचल गायकवाड. नॉन स्ट्राईक एंड होती आपण पाहतोय संग्राम शिंदे. याचा आयकॉन तो या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय. खास सांगलीवरतून
ही क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. कव्हर ड्राईव्ह सुंदर पहा आणि पाहतच राहा. टेनिस बॉल क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारा फुलवणारा ऑफसाईडच्या दिशेनं सुंदर कव्हर ड्राईव्ह. धावा मिळतात 4. थँक्यू डीजे. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. शमशेर देखील एक ताकदवान गोलंदाज आहे. यावेळीचा चेंडू होता समोर उडवला आणि पाठवलाय. वाह काय फटकाय प्रॉपर टायमिंग. चेंडू मात्र उडवला आणि पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे डीप लॉंग ऑफला उत्तुंग षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील शेळके यांचा दमदार षटकार. थँक्यू. आमदार सुनील अण्णा शेळके 1 नंबर आणि आपली MPL देखील 1 नंबर आहे. कारण का उभ्या पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा आपण सातत्यानं पाहतोय. आपली MPL तुम्हा सर्वांची MPL मावळ तालुक्याची MPL. फुल टॉस चेंडूता मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध खेळलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंगऑफचे येत आहेत अडवत आहेत फेकी करतील तोपर्यंत धावा येत आहेत. धावफलक पुढे जातोय स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. एका धावेच्या मदतीनं अमोल सर दुसरं षटक सुरू आहे. 25 धावा धावफलक होत आहे. पार्टनरशिप सुरू आहे परंतु एका बाजून संग्राम शिंदेनं अजून खातं खोललं नाही. ॲज अ आयकॉन ऑल इंडिया ओपन आयकॉन तो या स्पर्धेत आहे. अगदी आपण जर पाहिलं तर सर स्टार्ट देखील इथे चांगला प्राप्त झालाय. 25 धावा आपण पाहतोय. P2चं षटक देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. परंतु इथे संग्राम आता आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अद्याप एकही चेंडू त्याने या डावामध्ये खेळला नाही. इथे आता पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आपण देखील पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन संग्राम शिंदे देखील तयार असेल. मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके प्रस्तुत मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आणि सतीश भाऊ सातकर मित्रपरिवार यांच्या माध्यमातून केले गेलेले हे देखणं आयोजन आपण जर पाहिलं तर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला हा सर मावळ तालुका आहे. आणि गेले 7 वर्ष आपण जर पाहिलं तर हे पर्वत 7 आहे. 7 वर्ष वेगवेगळ्या मैदानावरती सातत्याने या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. आणि हा 7व्या क्रमांकाचा मान देखील आपण जर पाहिलं तर कान्हेनगरीचे उद्योजक सतीश भाऊ सातकर यांच्या माध्यमातून हे स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी संपन्न होतंय. तर नक्कीच आपण पाहतोय सतीश भाऊंचं कौतुक आहेत. कारण का आता MPL ही क्रिकेटची स्पर्धा आपली मावळची एक मानाची सन्मानाची प्रतियोगिता आहे. वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट आपण सातत्यानं पाहत असतो. MPLचं मॅनेजमेंट सातत्यानं प्रेक्षकांच्या मनात घर करतं. प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं वलय निर्माण करतं. पुढे टाकला चेंडूचा लेंथ बॉल होता. ऑफस्टंपवरती अटॅक करायचा होता. पंच इथे आपल्याला काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहत. परंतु बॅटचं खाली टो घेतलाय आणि चेंडू आपण पाहिलं तर तिथे फील्ड केलाय. तोपर्यंत एक सिंगल येते. धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड होती 27 रन. 11 चेंडू 27ची पार्टनरशिप आपण पाहतोय. ऑल इंडिया ओपन आयकॉन संग्राम शिंदे आणि मावळ आयकॉन याचं कॅप्टन स्वरांजल गायकवाडला आपण पाहतोय. 10 चेंडू 25 धावा त्यानं इथे बनवलेला आहेत. प्रयत्न अतिशय जबरदस्त आहेत. या मॅचमध्ये दोन्ही खेळाडूंचे टार्गेट मोठं आहे. 105 धावांचा पाठला करायचा आहे. पार्टनरशिप भागीदारी महत्वाची असणार आहे. इनिंगला बिल्डअप करावं लागणार आहे. टप्पा थोडासा पाठीमागे ठेवलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर बॅटची एज घेऊन विकेट किपर अडवते दत्ता पवार. पवार हिचं पावर दत्ता पवार सातत्यानं आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गुणवंत नामवंत खेळाडू म्हणून त्याची चर्चा महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. सुरुवातीलाच पहिल्या डावात बॅटिंग करताना जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक होती बिनबाद 27 धावा. थँक्यू डीजे. सुपर 8चा थरार देखील आपण पाहतोय आणि सुपर 8चा दुसरा सामना देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एका बाजूला शिवनेरी स्ट्रायकर्स पहिलवान शेखर अण्णा शिंदे पाटील स्पोर्ट फाउंडेशन कामशेट अर्थात कृषीदादा प्रवीण शिंदे पाटील 11 त्यांच्या विरोधामध्ये सामना इथे मैदानाच्या आतमध्ये रंगला गेला. अजिंक्यतारा सुपर किंग्स पहिलवान अनिकेत दादा घोलप स्पोर्ट फाउंडेशन अर्थात पद्मावती 11 आंबळे. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होते. गोलंदाजीच्या मार्क होती. गोलंदाज
तेजसचा चेंडू आपण पाहिलं तर समोर खेळलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू इथे आपण पाहिलं तर अडवलाय, फेकी होईल तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 28 धावा धावपल होत आहे. तिसरे षटक सुरू आहे. संग्राम शिंदे 2 चेंडू 1, स्वरांजल गायकवाड 11 चेंडू 26. स्वरांजल आपण पाहिलं तर सातत्यानं मावळ तालुक्यातून हाफिज क्रिकेट त्यानं सुरुवातीला खेळलं, त्यानंतर फुलपिच क्रिकेट त्यानं खेळलं. हाफिज क्रिकेटमध्ये काळ प्रचंड मोठी दहशत त्याच्या नावाचा दरार आपण सातत्यानं पाहिला. ज्यावेळेस मावळ ट्रॅकेटचा संघ उभ्या पुणे जिल्ह्यात हाफिज क्रिकेट खेळायचा. स्वरांजल गायकवाड, मनोजदादा असतील, आकाश आशिष या खेळाडूंना आपण सातत्यानं पाहिलं. टप्पा पडतोय, चेंडू आपण पाहिलं तर आउटसाइड द लेग स्टंप, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. मुख्य पंच इथे आपल्याला कळवत आहेत. अंकुशांना दाबाडी अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपलकोती 29 धावा त्या मात्र धावपलकोत्या 29 रन. पुणे मुंबई हायवे जो जुना हायवे सातत्याने आपण पाहिलं तर फार मोठी ओळख या हायवेची आपण पाहिलं तर राहिली. पुण्याहून मुंबईला जायचं म्हटलं की हायवेचा वापर सुरुवातीला व्हायचा, त्यानंतर एक्सप्रेस हायवे आला. परंतु या हायवे लगतच असणारे सुंदर मैदान, सुंदर क्रीडा नगरी सातत्यानं क्रिकेट खेळासाठी पोषक आणि पूरक राहिलेलं आहे. कानेपाटा सातत्यानं आपण पाहिलं तर चर्चेत राहिलाय, परंतु पुन्हा एकदा आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून तो मात्र चर्चेत राहताना पाहायला मिळणार आहे. सतीश भाऊ सोपानराव सातकर पाटील उद्योजक, मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या योगदानातून, भरीव आयोजनातून, नियोजनातून, ही संकल्पनेतून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो मैदान होती. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन प्रेसिडेंट आपण पाहतोय आपले MPL. इथे फटका मैदानाच्या आतमध्ये फसलाय आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. DP दत्ता पवार डाऊन दी बॉल, टिपलाय झेल. मावळ आयकॉन आपण जर पाहिलं तर इथे आता सोरांजल उत्तम सर बाद झालाय. 105 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि सोरांजल मावळ आयकॉन बाद झालाय. लीग मॅचेसमध्ये त्याच्या बॅटमधून देखील धावा येताना पाहायला मिळाल्या, परंतु आता इथे तो बाद झालाय. नवीन बॅटर देखील आता पाहायला मिळेल. संधी साधून थेट अठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन यांची बळीची थँक्यू. क्वालिटी आपण सातत्यानं पाहतोय. भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून आपण सुमधुर संगीत ऐकताय. भैरवनाथ साऊंडच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवला. ते क्रिकला स्पोर्टच्या माध्यमातून HD क्वालिटीमध्ये या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. या स्पर्धेत कोणतीच आपण पाहिलं तर कमी ठेवली नाही. आयोजकांनी सगळ्या गोष्टींचा बारीक सारीक विचार केला आणि अतिशय सुंदर डोळे दिपवणार आयोजन नियोजन आपण पाहिलं तर इथे मैदान ते केलं जाते. म्हणून तर म्हटलं आता मराठीत काय सुंदर ओळी आहेत. ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही आणि क्रिकेट म्हणजे काय ती मावळ प्रीमियर लीग पाहिल्याशिवाय कळत नाही. ही आपली MPL आहे आणि आपल्या MPLला आपण मोठं करायचं असतं आणि मावळ प्रीमियर लीगची उत्कंठा सगळ्यांना एक वर्षभर असते दिनेश भाऊ, परंतु आपण पाहिलं तर ती आतुरता, ती उत्कंठता कायम लागून राहते. येणारा एक आठवडा असतो, 6 दिवसाची MPL असते, परंतु एक वर्षभर सगळे आतुर असतात, उत्सुक असतात. स्पर्धा अनेक होतात, परंतु ज्यावेळेस त्या तालुक्याची प्रीमियर लीग असते ती स्पर्धा सातत्याने चर्चेत असते आणि ती स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेटचे रसिक प्रेक्षक आतुर असतात, उत्सुक असतात. त्यामुळे ही MPL पाहण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण उत्सुक होता, आतुर होता आणि ती स्पर्धा आज 5व्या दिवसात आपण पाहतोय. स्विच हिटचा प्रयत्न होता, विरुद्ध दिशेला खेळलाय, कॅप मोठा बॅकवर्ड पॉइंट, फाईन लेगच्या मधोमध चेंडू खेळलाय आणि पाठवलाय सीमा रेषा पार. धावा मिळतात 4. पाहुणी मोका हा मारलाय चौका. आरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योग्यजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 4 धावांच्या मदतीनं मयूर बालघरेनं आपलं खातं खोलले. मावळचा गब्बर बॅटिंगसाठी मैदानात दाखल झालाय. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील चिंचोलीचा सुपरस्टार रॉक स्टार जो आता बॅटिंगसाठी मैदानात पाहायला मिळतोय. डावकृतीचा फलंदाज आहे, लेफ्ट हँड बॅटर आहे, परंतु फलंदाजीचा झंझावत त्याच्याकडनं आपण सातत्यानं पाहिलंय. आलेल्या पहिल्या चेंडू त्यानं खातं खोलले चौकारानं. मावळ प्रीमियर लीगची खासियत राहिल्यात वेगवेगळी मैदानं क्रिकेटच्या इतिहासात नोंद ठेवेल. MPL फटका खेळलाय, बॅटचं टॉप एज, क्षेत्ररक्षक चुकी करतोय, सेल सुटलाय. सोपा कॅच होता आणि कॅच देखील ड्रॉप होताना पाहायला मिळते. कॅचेस विन द मॅचेस, लिओ कॅचेस, चितो मॅचेस, अवघड जल सोपेकरांनी सामने जिंका, परंतु इथे कॅच छूटा, गेंदबाज का दिल भी टूटा आणि इथे आपण पाहिलं तर एक सोपा कॅच मैदानी ड्रॉप होताना पाहायला मिळते. अमोल सर मयूरला जीवनदान मिळते. खरं तर आक्रमकता त्याच्याकडनं आपण पाहतोय. एक चौकार आल्यानंतर एक सिंगल मैदानात येते.
कित्येक वर्ष आपण जर पाहिलं तर मयूर बालगरे या नावाची चर्चा देखील या मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळाली. इथे चर्चा तर आता होणार आहे, कारण की मयूरला जीवदान दिलंय. जीवदान मिळाल्यानंतर एखाद्या खेळाडूला जीवदान मिळाल्यानंतर उलटफेर देखील होताना पाहायला मिळाल्यात. इथे हलक्या बॅटने इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. आता इथे मैदानाच्या आतमध्ये तेजस बोर्डे देखील आपण पाहिलं तर कमबॅक करतोय आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी समाप्त होतोय. आणि स्कोर कार्डवरती आपण जर पाहिलं तर 35 धावा. एक बॅटर मावळ आयकॉन सोरांजल गायकवाड इथे बाद आहे. एकजूट आणि स्वाभिमानाची ओळख, एकच नाव, एकच ओळख, आपली मावळ प्रीमियर लीग. मावळचे लोकप्रिय सुनील अण्णा शेळकेंची लाभली आम्हाला साथ, त्यांच्या मार्गदर्शनात उजळलं खेळाचं स्वप्न मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनशी. जोडलं खेळाडूशी नातं गल्लीत. थँक्यू, धन्यवाद. डीचे सुमधुर संगीत आपण ऐकतोय. मावळ प्रीमियर लीगचं 7वं पर्व आपण पाहतोय. वेगवेगळी मैदानं आपण पाहिली आणि खरं तर या स्पर्धेचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण का प्रत्येक पर्वात मातीची खेळपट्टी राहिलेली आहे. मातीच्या खेळपट्टीवरती खूप चांगलं क्रिकेट आपण पाहतो. आणि असं म्हटलं आता मराठीमध्ये, क्रिकेटची माती जी जोडते आचोर नाती, म्हणून तर MPLनं सातत्यानं मातीची खेळपट्टी बनवण्याचा निर्धार केलाय. सुरुवातीला आपण हीच क्रिकेटची स्पर्धा मामोडीच्या मैदानावरती पाहिली. त्यानंतर परंडवाल स्पोर्ट्स अकॅडमीच्या देवगावच्या मैदानावरती आपण पाहिली. त्यानंतर मावळ स्पोर्ट्स अकॅडमी सुदुमरेच्या मैदानावरती आपण पाहिली. त्यानंतर लोणावळ्याच्या मैदानावरती आपण पाहिली. इंदोरीच्या मैदानावरती क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली. आणि त्यानंतर 7वं पर्व कानेफाटेच्या या सुंदर क्रीडा नगरीमध्ये या भव्य दिव्य क्रिकेट महोत्सवाचं नियोजन आपण पाहतोय. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन, त्याचप्रमाणे उद्योजक सतीश भाऊ सोपानराव सातकर पाटील यांच्या नियोजनातून साकारलेली आपली MPL फुल टॉस चेंडू होता मिडॉन मधून खेळला. टिप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते. धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड होती 1 गडी बाद 36 धावा. दोन्ही बॅटर आपण पाहतो. मयूर बालगरे 3 चेंडू 6, संग्राम शिंदे 4 चेंडू 2. शमशेरचं वैयक्तिक दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरू होते. पहिल्या षटकात त्यानं 13 धावा खर्च केला होता. या षटकात 1 धाव येते. 29 चेंडू 69 धावांची गरज. DRAचा वापर केला जातोय. रिव्ह्यू आपण पाहिलं तर इथे घेतला जातो. बिमरसाठी चेक केला जातोय. ओव्हर दी वेस्ट इथे आपण पाहिलं तर चेक केला जातोय. तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमनं, मला वाटतं DRAची मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांची मदत आपण पाहिलं तर इथे घेतला ते टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. TV अंपायर इथे आपण पाहिलं तर चेक करतील आणि आपल्याला निर्णय कळवतील आदरणीय संजय भालेराव सर. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल ते देखील आपण पाहणार आहोत. आज सुपर 8 आहेत. नॉकआउट 4 मॅचेस आपण पाहणार आहोत. 8-8 षटकांचे सामने हे फार कमी स्पर्धेत पाहायला मिळतात. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतो, फार मोठी बक्षिसं असतात, कॅश पारितोषिक भरपूर असतात, वैयक्तिक बक्षिसं भरपूर असतात, परंतु कमी षटकांचे सामने आपण पाहतो. फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपण पाहिलं तर येतोय संजय भालेराव सर इथे आपल्याला कळवत आहेत. चांगला चेंडू आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमनं इथे आपला DRS गमवलेला आहे. रिव्ह्यू त्यांचा अनसक्सेसफुल. एका डावात मला वाटतं एकच DRS, प्रत्येक टीम 2 DRS आहे. त्यामुळे अजून एक रिव्ह्यू त्यांच्याकडे, एक रिव्ह्यू बाकी आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. ओव्हर पिच चेंडू होता, ऑफस्टम्पच्या बाहेर टाकला होता. फुल ऑफ लेनचा चेंडू होता, पुढे टाकला चेंडू, चुकी होते. बॅकअपचा क्षेत्ररक्षक घेतोय, बॅकअप करेल, अडवेल, फेकी करेल तोपर्यंत धावा मिळत आहेत. एक धाव, एक चेंडू फार महत्वाचा आहे. या अगोदरच आपण पाहिलं तर समालोचन करत असताना प्रसन्न चव्हाण सरांनी सांगितलं की क्रिकेटमध्ये एका धावेला फार मोठं महत्व आहे. एक धाव फार महत्वाची आहे. आणि धावफलक होती, स्कोर कार्ड होती 38 धावा. त्या मात्र धावफलक होत आहेत. एक गडी बाद. 4थं षटक सुरू आहे. 28 चेंडू 67 धावांची गरज. 67 रन 28 बॉल. 28 चेंडू 67 धावांचं समीकरण आपण पाहतोय. प्रयत्न करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील. शिवनेरी स्ट्रायकरला काही मोठे फटके खेळावे लागतील. चौकार षटकार, षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. समोर खेळलाय सरळ बॅटना, स्ट्रेट टू द ग्राउंड. थेट चेंडू मात्र चालेल. टिप लॉंगॉनला
एक टप्पा घेत 2 टप्पा घेत अडवलाय, फेकी केली जाईल तोपर्यंत धावा मिळतात. एक सिंगल येते, धावफलक पुढे जातोय, स्कोर कार्ड होती 39 धावा धावफलक होत आहे. चौथं षटक सुरू आहे, रोखून ठेवलंय शिवनेरी स्ट्रायकरला गोलंदाजी करत असताना अजिंक्य तारा सुपर किंगच्या गोलंदाजांनी. इथे पहा खोलवर टप्प्याचा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. एकच सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. अगदी आपण जर पाहिलं तर तनिष्क हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूला सर्व खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि ते जेवणाची व्यवस्था करत असताना मुलाचं सहकार्य आपण जर पाहिलं तर उमेशजी कदम, साई कदम, निलेशजी शेटे यांनी देखील त्यांचं सहकार्य तिथे मुलाचं सहकार्य आपण जर पाहिलं तर त्यांचं त्या ठिकाणी लाभलं गेलंय. त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा फुल ऑफ लेनचा चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, बाउंड्री लाईनच्या लगत चेंडूला अडवतोय तोपर्यंत एक सिंगल येते, धावफलक पुढे जातो. एका धावेच्या मदतीनं आकडे बदलत आहेत. 41 धावा धावफलक होत आहेत. चौथं षटक सुरू आहेत, 25 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 64 धावा इथे आपण पाहिलं तर बनवायच्या. 8 ओव्हरची मॅच आहे, 8 षटकांचा सामना आहे. अमोल सर मॅच अजूनही दोलने स्थितीत आहे. कोणत्याही एका संघाच्या बाजूला सामना चुकला नाही आणि 8 षटकांच्या मॅच मध्ये हेच आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवातीची 2-3 षटकं इथे मॅटर करत नाही की बॅटिंग करणारी टीम मॅचवरती मजबूत पकड करेल की क्षेत्ररक्षण करणारा संघ मजबूत पकड निर्माण करेल. लॉर फुल टॉच चेंडू होता, टिप विकेटच्या मधोमध खेळलाय, फटका फसलाय, चेल टिपलाय, विकेट चेल पतन. फलंदाज डावकुरातीचा फलंदाज लेफ्ट हँड बॅटर मयूर बालगरे होतोय आउट बाद. संधी साधून थेट अठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन यांची बळीची टाळी. थँक्यू, धन्यवाद. डीचे सुमधुर संगीतानंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय सुरुवातीची पहिली मॅच पाहिली, तोरणा टायटन प्रतापगड वॉरियर्स. तोरणा टायटन बक्षीस पात्र फेरीत पोहोचलेला आहे. प्रसादजी गराडे, युवराजजी बेगडे, ओमकारभाऊ देशमुख या अतिथींचं शुभागमन. आपलं मावळ प्रीमियर लीगच्या वतीनं, मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं, सतीशभाऊ सोपनराव सातकर मित्र परिवाराच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. अतिथी मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी आपल्या स्पर्धेत आपण सातत्यानं पाहतोय. आपली MPL मावळ तालुक्याची मावळ प्रीमियर लीग म्हणून आपण पाहिलं तरी स्पर्धा आपण 7व्या पर्वात इथे आपण पाहतोय. 7वं पर्व आणि त्यातच काही सर्व, म्हणून तर या स्पर्धेचा तुम्हा आम्हा सर्वांना प्रचंड मोठा गर्व, कारण का मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन साजरं करतंय आपल्या MPLचं 7वं पर्व. मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके प्रस्तुत ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. 7 वेगवेगळी ठिकाणं आपण पाहिली, 7 मैदानं आपण पाहिली, परंतु 7ही मैदानात ती मातीची खेळपट्टी ती मात्र उल्लेखनीय कामगिरी मावळ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहिले. दिनेश भाऊंनी सांगितलं की अजूनही अनेक अतिथी आपण पाहिलं तर वेटिंग वरती आहेत, अनेक गावं वेटिंग वरती आहेत की मावळ प्रीमियर लीग आमच्या गावात झाली पाहिजे. मावळ प्रीमियर लीग ही आपली मावळची प्रीमियर लीग, आपल्या तालुक्याची प्रीमियर लीग आमच्या गावात झाली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाचा अट्टास आणि प्रत्येकाला वाटतंय की आपली MPL ही आपल्या गावात व्हावी, आपल्या तालुक्याची स्पर्धा आपल्या गावात व्हावी. स्पर्धा तर अनेक होतात, मावळ तालुक्यात स्पर्धांची कमी नाही. एकापेक्षा एक सरस, एकापेक्षा एक वरचढ स्पर्धा आपण सातत्यानं पाहतो, परंतु त्या स्पर्धांचं स्वरूप वेगळं असतं, त्या स्पर्धांची मैदानं तेच असतात. परंतु MPL ही एकमेव क्रिकेटची स्पर्धा आहे, ही वेगवेगळ्या मैदानात आपण सातत्यानं पाहतो आणि सक्सेसफुल टुर्नामेंट पाहायला मिळते. म्हणून तर म्हटलं आता मॅनेजमेंट नेव्हर फेल. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचं मॅनेजमेंट सातत्यानं उल्लेखनीय राहिलेलं आहे. 41 धावा धावफलक होत आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 चेंडू आणि बनवायच्या 64 धावा. अमोल सर काय सांगाल, ज्याप्रमाणे मॅच सिच्युएशन आपण पाहतोय, पहिल्या 4 षटकात 41 झाल्यात, 2 विकेट गमावल्यात, 24 चेंडू 64 धावांची गरज आहे. पहा या मैदानावरती सर आपण जर पाहिलं तर 140 धावा देखील या मैदानावरती चेस झाल्यात. त्यामुळे इथे स्कोर अगदी आपण जर पाहिलं तर चेस होताना धावा देखील पाहायला मिळाला. चेंडू वाईट अतिरिक्त धावे. त्यामुळे आता समीकरण जर आपण पाहिलं तर उत्तम सर, मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू शिल्लक आणि 63 बनवायचे आहे. तर नक्कीच आपण पाहतोय आकाश दाभाडे मैदान होते आहेत, संग्राम शिंदे मैदान होते आहेत. संग्रामनं भरपूर वेळ मैदानात घेतलाय. 4 षटकं तो सुरुवातीची
खेळपट्टीवरती पाहायला मिळाला. 7 चेंडू खेळलाय, 6 धावा त्यानं बनवल्यात. टप्पा पडतोय पुन्हा एकदा पंच इथे कळवतात. खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड होते आकडे आपण पाहिले तर बदलतायत. 42 धावा धावफलक होत आहेत. 2 गडी बाद. षटक क्रमांक 5 सुरू आहे. 24 चेंडू आणि 63 धावांची गरज. समीकरण आपण पाहिलं तर इथे आता बदलताना पाहायला मिळते. 2 गडी बाद 43 धावा धावफलक होत आहेत. 24 चेंडू 62. 2 व्हाईट बॉल आणि त्यानंतर ऑल इंडिया ओपन आयकॉन बस नामी काफी आहे. संग्राम शिंदेना आकाशाला गवसणी घालणारा चेंडू मात्र पाठवलाय. आकाश मार्गाने ट्रॅव्हल होणारा षटकार. षटकाचा धुवाधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. थँक्यू डीजे. अगदी आपण जर पाहिलं तर जमेची बाजू सर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी ऑल इंडिया आयकॉन संग्राम देखील अजून मैदानाच्या आतमध्ये. संग्रामकडे क्षमता आहे, त्यांनी आता स्वतःला सिद्ध केलंय. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. आणि मुख्य व्यासपीठावरती देखील आपण पाहतोय या स्पर्धेचे सहयोजक सतीश भाऊ सातकर आणि मित्र परिवार देखील या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून आणि मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आणि त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर MPL आपली MPL ही टॅगलाईन सर आपण पाहतोय. यावेळेस खेळलाय लॉंग लेगला. फटका चांगला आहे. षटकारा पाठोपाठ चेंडू मात्र चाईल. सीमा रेषा पार. धावा मिळताय 4. 4 रन चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. आरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योगयोजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू, धन्यवाद डीचे. अर्धशतक पूर्ण होते. शिवनेरी स्ट्रायकर संघ सुरुवातीची 4 षटकं आपण पाहिलं तर संयमाचं क्रिकेट आपण पाहिलं, परंतु आता ऑल इंडिया ओपन आयकॉन संग्राम शिंदेच्या संयमाचा बांध फुटलेला आहे आणि त्यानं इथे आक्रमण करायला सुरुवात केलेलं आहे. 2 व्हाईट बॉल त्यानंतर 1 षटकार 1 चौकार. संग्राम शिंदेच्या बॅटमधून 9 चेंडू 16. विजयाचं समीकरण आता 22 चेंडू 52 धावांची गरज. 2 गडी बाद 53. 5वं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित आपण पाहतोय. सतीश भाऊ सोपनराव सातकर मित्र परिवार प्रेझेंट. फटका खेळलाय कडक. चेंडू मात्र शॉर्ट अँड पुल केलाय, गुल केलाय. चेंडू पाठवलाय आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. पॉवरफुल फटका षटकार. एकूण 60 धावा धावफलक होत आहेत. 2 विकेट आपण पाहिलं तर गमावल्यात. 5वं षटक सुरू आहेत. सचिनच्या गोलंदाजीवरती हल्ला प्रति हल्ला आपण पाहतोय. 3 चेंडूवरती 18 धावा सचिननं इथे आपण पाहिलं तर खर्च केला आहे. 21 चेंडू आणि 46 ची गरज. विजयाचं समीकरण आपण पाहिलं तर इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळते. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याचप्रमाणे आयुष्यात जो प्रयत्न करतो त्याला यश मिळते. ऑल इंडिया ओपन आयकॉन संग्राम शिंदेचे प्रयत्न आता इथे मैदानात सुरू झालेत. स्प्रे पाहिजे असेल तर कळवा. फर्स्ट एड किट आपल्याकडे अवेलेबल आहे. पंचांना विनंती असेल, खेळाडूंना विनंती असेल किंवा सबस्टिट्यूट खेळाडू तुम्हाला हवा असेल तर तोही मिळेल, परंतु पंचांना विचारून. संग्राम शिंदे 10 चेंडू 22. 2 षटकार 1 चौकार. स्ट्राईक रेट 220चा. आकाश दाभाडेला खातं खोलायचंय. पहिला चेंडू त्याला मैदानात खेळायचंय. काय जबरदस्त मॅच आपण पाहतोय. दुपारच्या सत्रात शिवनेरी स्ट्रायकर विरुद्ध अजिंक्य तारा सुपर किंग्स. गड किल्ल्यांची नावं आपण सातत्यानं MPLच्या 7व्या पर्वात देखील आपल्याला पाहायला मिळतात. अमोल सर कारण का मावळ तालुक्याला प्रचंड मोठा आपण पाहिलं तर गड किल्ल्यांचा वसा आणि वारसा देखील आपण पाहिलं तर लाभलेला आहे. साधू संतांची भूमी आहे, शूरवीरांची भूमी आहे, निसर्ग सौंदर्यानं नटलेला तालुका आहे आणि या तालुक्यात कोणतीच कमी नाही. कारण का हा तालुका आपण पाहिलं तर सर्वगुण संपन्न तालुका म्हणून पुणे जिल्ह्यातून मावळ तालुक्याची ओळख आहे. अगदी जर आपण पाहिलं तर सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये हा नटलेला मावळ तालुका आहे आणि मावळ तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्व गुण संपन्न तालुका आहे. क्रिकेटची देखील प्रचंड मोठी आवड देखील आपण पाहतोय आणि गेली 7 वर्ष मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन
ने जे काम उत्तम सर या मावळ तालुक्यामध्ये केले, मावळ तालुक्याच्या क्रिकेटला एक वेगळं वळण आणि एक वेगळी उंची देखील प्राप्त झाली आहे. आणि अगदी आपण पाहिले तर ती उंची प्राप्त होत असताना यशस्वीरित्या मावळ तालुका प्रीमियर लीगचे 7 पर्व आपण जर पाहिलं तर यशस्वीरित्या आयोजन आणि नियोजन अध्यक्ष मनोजदादा दाभाडे असतील, उपाध्यक्ष बाळाभाऊ धामणकर असतील, अमोलभाऊ जाधव असतील, खजिनदार पविदादा शिंदे असतील, अमितभाऊ ठाकर असतील आणि दिनेश भाऊ मालपुटे असतील, संपूर्ण कोर कमिटी असेल, यांच्या माध्यमातून गेले 7 वर्ष आपण हा अखंडित सेवा ही देखील पाहतोय. नाही, मी नक्की एकच सांगेल की मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन स्थापन झाल्यानंतर इतर तालुक्यांनी मावळ क्रिकेटचा आदर्श घेतलेला आहे. म्हणजे लांब नाही, आमच्या खेड तालुक्याने देखील मावळ क्रिकेट असोसिएशनचा आदर्श घेतलेला आहे. मला वाटतं एक 8-15 दिवशीच खेड तालुक्याची मीटिंग झाली होती आणि तिथे मावळ तालुका क्रिकेट असोसिएशनच्या जे काही नेमवल्या दिनेश भाऊ त्यांचा भरपूररित्या वापर केला. आणि खरं तर या असोसिएशनचा आदर्श घेत अनेक तालुके आता पुढे येत आहेत, असोसिएशन स्थापन करतायत, खेळाडूंना एकत्र आणतायत आणि क्रिकेट खेळातील हे जावे बाजूला ठेवून क्रिकेट खेळासाठी सगळे एकत्र येत आहेत. ही चमेची बाजू आहे. म्हणून मावळ तालुक्याच्या क्रिकेट असोसिएशनचा नक्कीच आपण सातत्यानं उल्लेख करतो आणि नामूल्य करत असताना जितकं तोंड भरून कौतुक करायला ना अमोल सर तितकं कमी आहे. मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचं आपण पाहिलं तर अनेक तालुक्यांनी आदर्श घेतला. शेजारी मुळशी तालुका देखील आपण पाहतो, बाजूला खेड तालुका आहे, आजूबाजूचे इतर तालुके शिरूर तालुक्यात देखील आपण पाहिलं तर शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन स्थापन झालेलं आहे. त्यामुळे इतर तालुक्यांनी देखील मावळच्या क्रिकेटचा आणि असोसिएशनचा आदर्श तो मात्र घेतलेला आहे. 104 धावा धावपलकोती बनवल्यात, 105चा पाठलाग सुरू आहे, 2 गडी बाद 59. बॅकफूट होती चावून खेळलाय, पॉइंटच्या टोक्यावरतून स्क्वेअर कट, टकाटक, पटापट, 6 रन, षटकार. फटकाचा धुवाधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. धन्यवाद. डीसे 65 धावा धावपलकोतात, 20 चेंडू 40ची गरज विजयासाठी. दत्ता पवार गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. शेवटचे काही चेंडू या षटकातील कंप्लीट करण्यासाठी समोर येताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना प्रचंड मोठी आक्रमकता ऐकून संग्राम शिंदेकडनं आपण पाहतोय. महाराष्ट्रातील पहिली क्रिकेट असोसिएशन जे रजिस्टर होताना मावळ तालुक्याचे आपण पाहिलेले आहेत. शेजारी पिंपरी चिंचवड तालुक्याने देखील, पिंपरी चिंचवड शहरानं देखील आपण पाहिलं तर मावळ तालुक्याचा आदर्श ठेवलेला आहे. फटका इथे आपण पाहिलं तर खेळला एक्स्ट्रा कव्हरला, कॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक दूरवरतून येतोय, चेंडू अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत धावा मिळत आहेत. सिंगल डबल आपण पाहतोय, षटकार चौकार महत्वाचे आहेत, एकेरी दुहेरी देखील आपण पाहिलं तर महत्वाचे आहे. एक सिंगल येते आणि स्कोर कार्ड पुढे जातोय. 19 चेंडू 39 धावा इथे मात्र बनवायच्यात. अगदी जर आपण पाहिलं तर सुरुवातीला आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन संग्राम शिंदे उत्तम सर पहिले 11 चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा होता. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर आता संग्रामच्या बॅटमधून देखील 12 चेंडूमध्ये 29 आल्यात. समीकरण आपण जर पाहिलं तर 19 चेंडू आणि 39 धावेंची गरज आहे. तर नक्कीच आपण पाहतोय समीकरणाकडे घेऊन जातोय, मॅचकडे घेऊन जातोय. आपण पाहतोय आपली MPL मावळ प्रीमियर लीग 2026 7 पर्व. ऑफस्टम्पच्या बाहेर टप्पा ठेवण्याचा प्रयत्न होता, वाईड लाईनला पकडून करायचा होता. पंच कळवतायत अंकुशांना दाभाडे, व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धावे, ते स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपलकोती 67, 19 चेंडू आणि 38 धावांची गरज. क्रिकेट आणि क्रिकेट आपण पाहतोय. या खेळानं तुम्हाला सर्वांना वेध लावले. तोच खेळ आपण पाहतोय क्रिकेटचा. बॅट आणि बॉल मध्ये प्रचंड द्वंद्व युद्ध आहे. MPL मध्ये आपण सातत्यानं पाहतोय प्रतिष्ठेच्या लढती, अस्तित्वाच्या लढती. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, फुल ऑफ लेनचा टिप कव्हरला खेळलाय, ड्राईव्ह केला आणि फटका सुंदर आहे. आकाशच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. आरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योगजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू, धन्यवाद डीजे. या स्पर्धेच्या निमित्तानं हरिभक्त पारायण सन्माननीय हरिभक्त पारायण लक्ष्मण अप्पा सातकर यांचं प्रामुख्यानं शुभ आगमन झालेलं आहे. आपणचं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत. आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. समीकरण काय होतं दिनेश भाऊ, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 24 चेंडू आणि 64 धावांची गरज होती. एका षटकात 30 आल्यात, 18 चेंडू आणि 34 बनवायच्यात. ही क्रिकेट आहे. इथे बॅटिंग पॉवर प्लेची उद्घोषणा करतात. त्याच्या आवळे सरांचा
हात आपण पाहिले तर गोल गर गर फिरताना पाहायला मिळतोय आणि इथे आपल्याला कळत आहेत बॅटिंग पॉवर प्लेची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 34ची गरज आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. भिवंडीवरतून ही स्पर्धा आपण पाहिलं तर काल आणि आज त्यांचं सुंदर समालोचन आपण ऐकलं. प्रसन्न चव्हाण सर त्यांना आपण ऐकतो या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. 71 धावा धावपल होत आहेत, 2 गडी बाद. शेवटच्या 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे मैदानात आहे. प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्नांच्या पराकाष्ठा करायच्यात. बॅटिंग करणाऱ्या टीमला धावा बनवायच्यात, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला धावा मात्र रोखायच्यात. अजिंक्य तारा सुपर किंगला काही डॉट बॉल टाकायचे, एकातून विकेट इथे फार महत्वाचे आहेत. विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल, विकेट तुम्हाला घ्यावा लागतील या मॅच मध्ये. जर तुम्हाला मजबूत घट्ट पकड निर्माण करायचे असेल तर अजिंक्य तारा सुपर किंग संघाला इथे शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. प्रत्येक षटकात गोलंदाजांना काही डॉट बॉल टाकावे लागतील, मोठे फटके रोखावे लागतील, सिंगल डबल वाचवावे लागतील. एकातून विकेट या मॅच मध्ये फार महत्वाचे असतील अजिंक्य तारा सुपर किंग साठी. 18 चेंडू 34 गोलंदाजीच्या मार्क होती गोलंदाज ओमकार ढोरे. पहिला चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर, शॉर्ट ऑफ लेन ठेवण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या अगदी हाताला स्पर्श करून चेंडू थर्ड मॅनला येतोय आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल आपण पाहतोय, एक निर्धाव चेंडू मैदानी पाहतोय. 17 चेंडू 34ची गरज. मी सुरुवातीला सांगितलं एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये फार महत्वाचा ठरणार आहे. तर एखादा मोठा फटका बॅटिंग करणाऱ्या टीमला शिवनेरी स्ट्रायकर संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येणार आहे. सामना अजूनही दोलन स्थितीत आहे. टप्पा थोडंसं पाठीमागे ठेवला, बॅकवर्ड पॉइंट थर्डमॅनच्या अगदी मधोमध गलीतून चेंडू फरार होतोय आणि चेंडू मात्र चाल टीप मध्ये सीमा पार. धावा मिता 4. मच निडूड बाउंड्री स्पॉट टीम बॅटिंग साइड. या फटक्यांची गरज होती आणि तो फटका खेळलाय 4 धावांसाठी. MPL चा कणकणीत चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. आरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योगजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. 16 चेंडू आणि 30 धावांची गरज. समीकरण होतं 24 चेंडू 64, 18 चेंडू 34 आणि मॅच झाली 16 चेंडू 30 धावा. सामना सातत्याने हेलकावा गातोय, इकडून तिकडे तिकडून इकडे. फटका खेळलाय, पुन्हा एकदा टप्पा पडतोय. प्रयत्न चांगला होता, एफर्ट्स कमालीचे होते, परंतु चेंडू मात्र टीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. पुन्हा एकदा धावा मिळतात 4. पाहुणी मोका हा मारलाय चौका. आरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योगजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की मैदान में हार नहीं होती. संग्राम शिंदेने जो संयम ठेवला होता ना तो कमालीचा होता. खरं तर ऑल इंडिया ओपन आयकॉनकडे दिनेश भाऊ इतका मोठा संयम नसतो, परंतु संग्रामने जो संयम ठेवला ना तो बॅटिंग करणाऱ्या टीमला इथे कुठे कामी येतोय. शिवनेरी स्ट्रायकर संघाकडनं तो काही जबरदस्त बॅटिंग करतोय. 15 चेंडू 37. संग्राम फटका खेळलाय, टीप लॉंग ऑफ लांग. क्षेत्ररक्षक टीप मध्ये आहे, अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते आणि समीकरण बदलते. विजयासाठी बनवायच्या शेवटचे चेंडू आपण पाहतोय. 14 चेंडू 25 धावा. MPL मध्ये आपण पाहिलं तर चेन्नई संघाचं संघ मालकीत्व घेतलं होतं. जे हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संदीपभाऊ परंडवाल, गणेशभाऊ विधाटे या दोन्ही संघ मालकांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अखूट टप्प्याचा चेंडू होता, शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे आपण पाहिलं तर चुका होत आहेत. या चुका प्रचंड मागात पडतील. लॉंग स्टॉप मध्ये आलाय, अतिरिक्त अवांतर 22च्या रूपानं नशिबाचा चौकार. बोनस 4 धावा. पाहुणी मोका हा मारलाय चौका. आरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योगजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. 2 गडी बाद 84. 13 चेंडू 21 ची गरज. सर अगदी आपण जर पाहिलं तर सामना होता कुठं आणि मैदानाच्या आतमध्ये आपण आता इक्वेशन पाहतोय. 13 चेंडू आणि 21 धावा. होत्याचं नव्हतं, इथे मैदानाच्या आतमध्ये झालंय. काय बहारदार बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये संग्राम शिंदे ऑल इंडिया आयकॉन इथे मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. अगदी वाईट यॉर्कर. इथे पुन्हा एकदा नशिबाची साथ आहे. नको नशिबाची साथ मला. मनगटामध्ये अजून खूप सारं बळ दे, अपयशाचं बळ देखील यशा इतकं गोड दे.
इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना, स्कोर कार्ड आता पाहायला मिळतोय 88 88 धावा आहे आणि 2 बॅटर आता बाद आहे. 12 चेंडू आणि 17 धावेंची गरज आहे. 12 बॉल 17 हे समीकरण उत्तम सर. आपण जर पाहिलं तर सामना अगदी 105 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर आयकॉन थोडासा शांत पाहायला मिळाला, परंतु तो देखील आता त्यांनी तिथे धावा बनवायला सुरुवात केली आणि त्याच्या बॅटमधून देखील धावा आल्यात. तर नक्कीच आपण पाहतोय 12 चेंडू 17ची गरज आपण पाहतो. ऐकून संग्राम शिंदेनं आज फार शांत आणि संयमी बॅटिंग केलं. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट त्यानं खेळलेलं आहे. गोलंदाजांच्या मेरिटनुसार त्यानं इथे आज बॅटिंग साकारलेलं आहे. 104 धावा बनवलं तर 105 धावांचा पाठलाग सुरू आहे. संग्राम शिंदे बॅटिंग करतोय. 16 चेंडू 38, 3 षटकार 3 चौकार 237.50चा स्ट्राईक रेट संग्राम शिंदेचा आपण पाहतोय. आकाश शांत आणि संत बॅटिंग करतोय. 3 चेंडू 8, 2 चौकार आकाशने खेळलेला आहेत. आकाशकडे आपण पाहिलं तर स्फोटकता आहे, आक्रमकता आहे, ताकद आहे, दमखम आहे. त्याच्या नावावरती अनेक रेकॉर्ड आहेत, अनेक विक्रम आहे. आज त्याला देखील इथे आपण पाहिलं तर ऑल इंडिया ओपन आयकॉनच्या सोबतीला खेळपट्टीवरती विकेटवरती थांबायचे आणि फक्त धावा बनवायच्यात. 12 चेंडू 17ची गरज. दत्ता पवार स्वतः चेंडू हातामध्ये घेतो. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्क होत येतोय. दत्ता पवारला माहिती आहे आज जे काय करायचं ते मला करायचे, जे काय करायचं ते माझ्या टीमसाठी करायचंय, जे काय करायचं ते आज अजिंक्य तारा सुपर किंग संघासाठी करायचे आणि ते प्रयत्न आपण पाहिले तर इथे मैदान ते सुरू आहे. 12 चेंडू 17ची गरज. एखादी विकेट, एखादा फलंदाज इथे आपण पाहिलं तर आउट झाला तर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती प्रेशर क्रिएट केला जाऊ शकतो, दबाव दडपण इथे बनवलं जाऊ शकतं आणि तो प्रयत्न असेल कदाचित दत्ता पवारचा. दुसरं षटक तो इथे हाताळताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात शेवटचे काही चेंडू त्यानं टाकले होते. फटका इथे आपण पाहिलं तर खेळलाय. समोर चेंडू होतो मिडॉन मधून लॉंग ऑनला, ऑन साइडला एक सुंदर फटका. ऑन ड्राईव्हचा आपण पाहतोय जमिनीच्या समांतर, त्यावरती एक सिंगल येते. धावफलक पुढे जातोय. 2 गडी बाद 89, 11 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 16 धावा. शिवनेरी स्ट्रायकर संघ आपण पाहतोय. पहिलवान शेखरांना शिंदे पाटील स्पोर्ट फाउंडेशन, कामशेत अर्थात कुमार कृषी दादा प्रवीण शिंदे पाटील 11 ही टीम आपण पाहिलं तर विजयाच्या दिशेनं घोडदौड करताना पाहायला मिळते. विजयाच्या दिशेनं वाटचाल त्यांची सुरू आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघ त्यांना सहजासहजी विजय मिळून देणार नाही. अजिंक्य तारा सुपर किंग्स अर्थात पहिलवान अनिकेत दादा गोलब स्पोर्ट फाउंडेशन, पद्मावती 11 आंबळे हा संघ आपण पाहिलं तर इन ऍक्शन मैदानावरती पाहायला मिळतोय. दत्ता पवारच्या नेतृत्वाखाली टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलाय. वाईड लाईनला पकडून करण्याचा प्रयत्न होता. पंच कळत आहेत. व्हाईट बॉल प्लस अतिरिक्त एक सिंगल, 2 धावा येत आहेत. चेक केला ते की काय ते देखील आपण पाहणार आहोत. DRSचा वापर केलाय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू इथे आपण पाहिलं तर घेतलेला आहे. रिव्ह्यूचा वापर केला ते DRSचा वापर केला ते. ऑनफिल्ड पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. अंकुशांना दाभाडे, अजय आवळे सर, संजय भालेराव सर, अमर साठे सर या 4 पंचांचा पॅनल सातत्यानं या स्पर्धेत आपल्याला गेली 5 दिवस काम करताना पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर अंपायरिंग आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती संजय भालेराव सर, अजय आवळे सर. व्हाईट बॉल इथे पंचांनी निर्णय कायम ठेवलेला आहे. इथे कळवलंय चेक करून व्हाईट बॉल. व्हाईट प्लस एक सिंगल अतिरिक्त 2 धावा येतात. धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड होती 91 धावा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने देखील आपलं रिव्ह्यू गमावलेला आहे. DRS अनसक्सेसफुल. 1 DRS त्यांनी गमावलाय तर 1 DRS अजूनही बाकी आहे. 11 चेंडू 14ची गरज. 2 गडी बाद 91. फटका इथे मात्र खेळलाय. समोर कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने चेंडू मात्र पाठवलाय. सीमा रेषा पार 6 रन षटकार. थँक्यू डीजे. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिले तर समीकरण आता 10 चेंडू आणि 8 धावेंची गरज आहे. संघाचे संघमालक पवीदादा देखील आता खुश असतील, कारण की पवीदादाच्या चेहऱ्यावर देखील आपल्याला हास्य पाहायला मिळतंय. 2 झेल देखील फिल्डिंग करत असताना पवीदादाने टिपले गेले. आज कामगिरी बहारदार आहे आणि इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ठोकलाय. खणखणीत षटकार आहे. थँक्यू डीजे. 19 चेंडू आणि 51 धावांची खेळी. संग्राम शिंदे ऑल इंडिया ओपन आयकॉन. एकदा जोरदार टाळ्यांचे गजर करूयात संग्राम शिंदेच्या खेळीसाठी. विजयासाठी 2 धावा.
9 चेंडू 2 ची गरज. 103 धावा धावपल करत आहेत. संग्राम काय खेळलाय आज मैदानावरती. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू ठेवलाय टप्पा आणि तिथे पंच कळवतात. एक डॉट बॉल होतो, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय. दत्ता पवारचा प्रयत्न सातत्याने राहिलाय वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करण्याचा, वाईड यॉर्कर टाकण्याचा आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे टाकला जातोय. 8 चेंडू आणि 2 धावांची गरज विजयासाठी. 8 चेंडू 2 धावा, 2 गडी बाद. 103 105 चा पाठलाग इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि बनवायच्या धावा 2 धावा. फुल टॉस चेंडू होता, वाईट बॉल येतोय. सामना बरोबर, स्कोर इज लेवल. एका धावेची गरज. आयकॉन संग्राम शिंदे आपण पाहिलं तर संयमाचं क्रिकेट त्यानं खेळलं. एक जबरदस्त बॅटिंग त्यानं इथे केलेलं आहे. 20 चेंडू मध्ये 51 धावा त्यानं 255च्या स्ट्राईक रेटनं बनवल्यात. परंतु शेवट तो कशा प्रकारे करणार याची उत्कंठा आता प्रेक्षकांना आहे. तो चौकार खेळ का, तो षटकार खेळ का, तो सिंगल डबल खेळ का, हे देखील आपण इथे पाहणार आहोत. विजयासाठी एका धावेची गरज. फुल टॉस चेंडू होता, कव्हरला खेळलाय, टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवतोय. एका धावेच्या मदतीने संघ विजय होते आणि या सामन्यात विजय संपादित करत बक्षीस पात्र फेरीत पोहोचणारा दुसरा संघ शिवनेरी स्ट्रायकर. पैलवान शेखर अण्णा शिंदे पाटील स्पोर्ट फाउंडेशन कामशेत अर्थात कुमार कृषी दादा प्रवीण शिंदे पाटील 11 शिवनेरी स्ट्रायकर संघ पोहोचलाय बक्षीस पात्र फेरीत पोहोचणारा दुसरा संघ. अभिनंदन, वेल प्ले. तर पराभूत संघाचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे आपण अनाउन्समेंट करतोय. संग्राम शिंदे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच किताबाचा मानकरी. डीचे थँक्यू. 21 चेंडू 52, 3 चौकार 5 षटकार. संग्राम शिंदेनं गोलंदाजीतून एक विकेट देखील मिळवली आणि तो ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच संग्राम शिंदे. हॅलो चेक. येस, थँक्यू डीजे. या ठिकाणी पोस्ट मॅच प्रेझेंटेशनकडे आपण वळणार आहोत. आलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर पुरस्कार वितरित करूया. आदरणीय संदीप भाऊ परंडवाल, त्याचबरोबर गणेशजी विधाते आपणास विनंती आहे. त्याचप्रमाणे प्रसादजी गराडे आणि खऱ्या अर्थानं सतीश भाऊ सातकर